ही पहिली जी स्लाईड तयार केलेली आहे ते तुम्ही म्हणाल की हे का दाखवतं, हे तर आम्ही सेकंड इयरला शिकलो होतो. पण मला सर्व वैद्य मित्रांना हा मेसेज द्यायचा आहे की आपण जे काही पुढे द्रव्य तयार करणार आहोत त्याच्यासाठी जर 4, 5, 6 वैद्यांनी एकत्र येऊन, मित्रमंडळीने एकत्र येऊन काही बेसिक प्रोसिजर स्वतः केल्या आणि त्याच्यातून जर औषध तयार केलेलं असेल तर त्या औषधाचा मार्केट मिळणार आहे. शेवटी पोळी भाजी केंद्रावर मिळणारे जेवण आणि आपण घरामध्ये तयार केलेली पोळी भाजी याच्या नक्कीच क्वालिटीमध्ये फरक असतो, नक्कीच त्याच्यामधून मिळणाऱ्या इफेक्टमध्ये फरक असतो. त्याच्यामुळे काही औषधं ही आपण स्वतःचे योग तयार केले पाहिजेत. ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल की पारदाचं शोधन केलेलं आहे. मार्केटमध्ये मिळणाऱ्या औषधांमध्ये मला असं म्हणायचं नाही की ते पारदाचे शोधन करत नाहीत किंवा प्युरिफिकेशन प्रोसेस केली जात नाही, पण याची देही याची डोळा आपण आपल्या प्रत्यक्ष तो ही यदृष्ट मी तुम्हाला सांगितलं. आपण आपलं स्वतःचं 5-6 वैद्याने मिळून जर केलेलं असेल तर ते नक्कीच चांगल्या प्रकारचं औषध होऊ शकतं. रादर आपल्याला त्या औषधाची गॅरंटी आहे. हा पारा आहे, कसोटीच्या खलामध्ये घेतलेला पारा आहे आणि हा मर्क कंपनीचा पारा आहे. हा थोडा महागडा आहे परंतु हा मर्क कंपनीचा पारा आहे. आणि ह्या पारदाचं ज्यावेळेला ॲनालिसिस केलं तेव्हा त्याच्यामध्ये स्ट्रॉन्शियम, आता मर्क कंपनीचा पारा 100% प्युअर म्हणून ज्यावेळेला परचेस केला त्यावेळेला 100% प्युअर आहे म्हणून सांगितलं जातं, त्याचं सर्टिफिकेट दिलं जातं. परंतु ज्यावेळेला त्याचं XRF ॲनालिसिस केलं त्यावेळेला हे लक्षात आलं की त्याच्यामध्ये स्ट्रॉन्शियम नावाचं एक विषाक्त द्रव्य आहे, त्याच्यामध्ये लेड नावाचं एक विषाक्त द्रव्य आहे ज्याला आपण नागदोष असं म्हणतो, त्याच्यामध्ये वंगासारखा एखादा दोष आहे. अशा प्रकारचे दोष असताना त्या पारदामध्ये ग्रंथाचे 2 रेफरन्स आहेत. एक रेफरन्स आहे तो म्हणजे रसेश्वरम समसुधा रजसा मर्दयत त्रयम तत्वदिगुण वस्त्रांतर गालियुतम खल्वेक रसेत रसोन निस्तुषम तुल्यम तदर्थम लवणम हरेत. रसचंडांश या ग्रंथाचा श्लोक आहे, रसरत्न समुच्चयाचा काही श्लोक आहेत, रसतरंगिणी नावाच्या ग्रंथाचे काही श्लोक आहेत. मी फॉलो करताना याच्यामध्ये रसचंडांशू या ग्रंथाचा रेफरन्स वापरला होता. आणि दुसरा एक आपल्याला सेकंड इयरच्या प्रॅक्टिकलमध्ये शिकवलेलं होतं ते म्हणजे एकेन लशुनेनैव शुद्ध भवती पारदः समम सप्तदिनं पिष्ट दोष कंचुकी वर्चितः. त्या पारदामध्ये असणारे परपटी, पाटिनी, भेदी, द्रावी, मलकारी, ध्वांशी हे जे काही दोष आहेत हे जर आपल्याला दोष दूर करायचे असतील तर आपल्याला ह्या 2 रेफरन्सपैकी कुठला तरी एक रेफरन्स वापरून आपल्याला त्याचं शोधन केलं पाहिजे. आणि ह्या अशा प्रकारे शुद्ध केलेल्या पारदाचं ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की त्याच्यामध्ये स्ट्रॉन्शियम पूर्णपणे रिमूव्ह झाल्याचं दिसून आलं. त्याच्यात लेडचं जे प्रमाण होतं हे पर्सेंटेज वाईज खूपच कमी झालं होतं आणि टीनसारखा जो त्याच्यातला जो मेटल दिसत होता तो पूर्णपणे निघून गेला होता. म्हणजे ग्रंथाने सांगितलेल्या ज्या शोधनाच्या प्रोसिजर आहेत ह्या जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या तर एज्युकेटेड रुग्ण जे आपल्याला विचारतात की बाबा याच्यामध्ये काही मेटल्स नाहीत ना, तर आपण हा पुरावा दाखवू शकतो की बाबा आम्ही याचं प्युरिफिकेशन करून आम्ही हे औषधामध्ये वापरलेलं आहे आणि त्याच्यातल्या ह्या सगळ्या टॉक्सिसिटी रिमूव्ह केलेल्या आहेत, जे टॉक्सिक त्याच्यातला जो कंटेंट आहे तो रिमूव्ह केलेला आहे. त्यामुळे आपण स्वतःही अस्वस्थ होतो आणि आपला कॉन्फिडन्स बघून पेशंटलाही आपल्याला ते दिसून येतं की बाबा डॉक्टरांनी, वैद्यांनी स्वतः तयार केलेलं आहे. दुसरी याची प्रोसिजर आहे गंधक शोधन. गंधक शोधनामध्ये सुद्धा जो लोहपात्रे विनिक्षिप्य घृतमग्नो प्रतापे तप्ते घृते तत्समानं क्षिपेत गंधगजम रजा विद्रुतम गंधकम ज्ञात्वा दुग्धमध्ये विनिक्षिपेत. हे केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अगदी 3 वेळा ते करायला सांगितलेलं आहे. गंधकाचं शोधन गोघृतामध्ये वितळवून ते गोदुग्धामध्ये त्याचा डालन करायचं, निर्वाप करायचा त्याचा, आणि गंधकाची जी वड मिळते. दुसऱ्या शोधनानंतरच 100% सल्फर, हा सल्फर घेतानासुद्धा, हा गंध घेतानासुद्धा मर्क कंपनीचाच खरेदी केला होता. अशा पद्धतीने शुद्ध झालेला पारा आणि शुद्ध झालेला गंधक ह्या दोघांना एकत्रित करून त्याच्यानंतर ही कसोटीच्या खलामध्ये, दगडाच्या खलामध्ये जी तयार केलेली जी कज्जली आहे ती कज्जलीसुद्धा किती प्रमाणामध्ये करावी तर आम्ही तयार करताना ती समप्रमाण कज्जली तयार केली, समपारा आणि गंधक प्रमाणामध्ये दिले. पण ॲक्च्युली ग्रंथामध्ये सांगत असताना अर्धसमान द्विगुणामिताद्या गंधकचूर्णात पारदकस्य मर्दनजन्य मसृणकाया कज्जल रूपा कज्जलिकाचसा. म्हणजे निश्चंद्र कज्जली व्यवस्थित घोटून, मर्दनम गुणवर्धनम हा तर एक भाग आहेच, परंतु निश्चंद्र कज्जली, लस्टरलेस कज्जली, अगदी मायक्रोस्कोप खाली जरी बघितलं तरी त्याच्यामध्ये पारदाचे पार्टिकल्स, मर्क्युरीचे पार्टिकल्स तुम्हाला चमकताना दिसता कामा नयेत. मग हे तयार करण्यासाठी किती कालावधी लागतो
तर 4 ते 5 दिवसापर्यंत आणि अगदीच जर व्यवस्थित नियमितपणे जर केलं तर 4 ते 5 दिवसामध्ये निश्चंद्र कज्जली आपल्याला तयार करता येते. ह्या कज्जलीवर मी तुम्हाला ही कज्जली का सांगितली ते पुढच्या काही स्लाईड्समध्ये तुमच्या लक्षात येईल. तशाच पद्धतीने दुसरं एक शोधन करावं लागतं, ते म्हणजे हिंगुळाचं शोधन. या ठिकाणी जे केलेलं हिंगुळाचं शोधन दिसतंय तुम्हाला, ते आर्द्रक स्वरसामध्ये भावना देऊन केलेलं हिंगुळाचं शोधन आहे. 7 भावना दिलेल्या आहेत आम्ही त्याच्यामध्ये. हिंगुळाचं शोधन, कज्जली तयार केली. ह्या कज्जलीचं बाकीचे ॲनालिसिस तुम्हाला सर्व ठिकाणी वाचायला मिळतील, परंतु डॉक्टर जी.डी. पोळ फाउंडेशन वायएमटी आयुर्वेद महाविद्यालयाच्या रसशास्त्र डिपार्टमेंटमध्ये जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स चालतो MUHS संचलित, त्या ठिकाणी जे PGचे MDचे विद्यार्थी जे काम करतात, त्याच्यातल्या एक वैद्य कल्पना दळवी नावाच्या एका विद्यार्थिनीने हे काम केलं होतं. त्याच्यामध्ये तिने IIT पवई या ठिकाणी जाऊन IIT इन्स्टिट्यूटमध्ये तिने त्या ठिकाणी त्याचं जे ASAMIDEX स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली त्या कज्जलीचे पारागंधकाचे जे बॉन्डिंग झालेलं आहे, HGS तयार होतो, मर्क्युरिक सल्फाईड, त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. कज्जलीमध्ये सुद्धा पारागंधक, हिंगुळामध्ये सुद्धा पारागंधक, रससिंधुरामध्ये सुद्धा पारागंधक, ही सर्व द्रव्य, रसपोट्टलीमध्ये सुद्धा पारागंधक, सर्व ठिकाणी पारागंधकच आहे. पण मग कज्जली केव्हा वापरायची, रससिंधूर केव्हा वापरायचं, हिंगुळ केव्हा वापरायचं, तिघांचं जर केमिकल कॉम्पोजिशन, रासायनिक संघटन एकच आहे, तर हे वेगळं का, ते वेगळं का, याच्याबद्दल आपल्याला चर्चा केली पाहिजे. किंवा त्याच्यामध्ये नक्की काय फरक दिसून येतो, तर याच्यातलं तिने बाकी बरंच ॲनालिसिस केलं होतं. त्याच्यातला एक पार्ट असा आहे, तो म्हणजे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. जे आपण जे 3 दिवस 5 दिवस 7 दिवस का घोटायचं, तर त्याच्यामध्ये ते बॉन्डिंग आहे ते पक्क व्हायला पाहिजे. जर ते बॉन्डिंग व्यवस्थित झालेलं नसेल पारा आणि गंधकाचं, तर 6 महिन्यानंतर तो बंध सुटायला सुरुवात होते. 25 प्रकारचे बंध तुम्ही सेकंड इयरला शिकलो आपण सर्वजण, तुम्ही म्हणजे मी पण शिकलो आहे. आपण काय शिकलो त्याच्यामध्ये, हटारोटो तथा भाषा क्रियाहीनश्च पिष्टिका क्षारा खोटश्च पोटश्च कल्कबंधश्च कज्जली. तो जो कज्जली बंध आहे हा पक्का बंद होण्यासाठी आपल्याला कमीत कमी तो 6 महिने व्यवस्थित टिकून राहील. त्याला आणखीन पक्का करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अग्नीचे संस्कार वेगवेगळ्या प्रकारे करावे लागतात. उदाहरणार्थ त्याच्यापेक्षा पक्का बंद कुठला, तर परपटी बंद, ज्याला पोटबंद म्हणून उल्लेख आहे. त्याच्यापेक्षा आणखीन पक्का बंद कुठला, तर कुपीपक्व रसायनाचा कल्प आहे. त्याच्यापेक्षा आणखीन पक्का बंधन कुठला, तर पोटली बंद आहे. रसपोट्टली, हेमगर्भ पोट्टली आपण जे तयार करतो, कुपीपक्वमधलं रससिंदूर, मल्लसिंदूर यांसारखी आपण औषधं तयार करतो, सुवर्णमंगासारखी औषधं तयार होतो. थोडक्यात आपण काय करत असतो, तर त्या ठिकाणी पारा आणि गंधकाचा इतर काही घटक द्रव्य टाकून आपण तो बंध आणखीन पक्का करत असतो. तर हा स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी खाली हे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत. ह्याचं मॅग्निफिकेशन आहे 1000 टाईम आणि त्याच्यापेक्षा 5000 टाईपचं मॅग्निफिकेशन करून ही कज्जली तुम्हाला पार्टिकल्स बघायला येतील. हे बॉन्डिंग किती पक्का आहे. उद्या इतर कुठल्याही शास्त्राने तुमच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नये की तुमचं मेडिसिन आहे, ह्याला स्टँडर्डायझेशन नाही, ह्याला मानकीकरण नाही. तर त्याच्यासाठी ह्या विद्यार्थ्यांनी किती लेवलपर्यंत जाऊन काम केलेलं आहे. आता तर नॅनो टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तुमचं औषध बॉडीमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं आहे की नाही याच्यासाठी ते नॅनो पार्टिकलपर्यंत पोचलं पाहिजे. त्या नॅनो पार्टिकलची साईज किती असली पाहिजे, 10⁻⁹ मीटर, 10⁻⁹ मीटर एवढी त्याला जर सूक्ष्मता असेल तर नक्कीच ते औषधाचं शरीरामधलं शोषण आणि त्या औषधामधून मिळणारे इफेक्ट फार्मॅकोडायनॅमिक आणि फार्मॅकोकायनेटिक जास्त चांगले आहे. ह्याचं उदाहरण काय, तर दशपुटी अभ्रकभस्म, शतपुटी अभ्रकभस्म आणि सहस्रपुटी अभ्रकभस्म. पूर्वीच्या काळी जेव्हा आजोबा बनवायचे, आजोबा वैद्य एक जनरेशन बनवायचं, भस्म बनवायला सुरुवात करायचे, तर ते साधारण 32-33 वर्षानंतर सहस्रपुटी अभ्रकभस्म तयार झालेलं असं. म्हणजे आजोबांनी बनवलेलं अभ्रकभस्म हे नातू त्याच्या प्रॅक्टिसमध्ये वापरायचा. म्हणजे हा किती पक्का संस्कार आपण मारणाचा त्या ठिकाणी करत असतो आणि त्याला किती सूक्ष्मता येते. आणि जेवढी तुम्ही सूक्ष्मता त्याला आणाल तेवढी तुम्हाला औषधाची मात्रा कमी लागेल आणि शरीरातलं त्याचं शोषण आणि शरीरातून त्याला मिळणारा प्रतिसाद औषधाला एखाद्या आजारामध्ये दिल्यानंतर तो त्याच्यावर अवलंबून असतो. आता तुम्ही जी बघताय ती आहे कुपीपक्व रसायनाची भट्टी. याच्यामध्ये सुवर्णमंगासारखं औषध वापरले, ज्याला 12 तास ती भट्टी हे करण्यासाठी लागते. हे महाविद्यालयातल्या पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी हे करत असतात. एवढं पोस्ट ग्रॅज्युएशनचे नव्हे, डॉक्टर जी.डी. पोळ फाउंडेशनमध्ये UGचे विद्यार्थीही करत असतात. मी कुठल्याही महाविद्यालयाची ॲडव्हर्टाईज करत नाही, परंतु आम्ही जे डोळ्यांनी पाहतोय ते मी आपल्या समोर मांडतोय.
आता जर रससिंदूर आपण तयार केला असेल तर त्या बॉटलच्या गळ्याशी नेक जवळ जे तयार होणार आहे तो अख्खं तो पूर्णपणे साईज, त्या गळ्याची साईज हे तयार झालेलं जे दिसतंय हे आहे रससिंदूर. ह्या रससिंदुरापासून पुढे बनणारी जी औषधं आहेत ती आपण योगवाही द्रव्य म्हणून किंवा कॅटलिस्ट म्हणून आपण इतर काही औषधी योगांमध्ये वापरत असतो. त्याच्याशी सुद्धा संबंधित असे काही सिद्धांत आहेत. न रसेन विना लोहम, न लोहमच्या अब्रकम विना एकत्वेन शरस्य बंधो भवती देहिना वगैरे वगैरे इतर बरेच सिद्धांत आहेत त्याच्यामागे. तर हे रससिंदूर जे आहे गळ्याजवळ तयार झालेलं 24 तासाच्या भट्टीनंतर ते खलामध्ये घेऊन व्यवस्थित घोटलं पाहिजे. त्याची फाईन पावडर केली जाते. इवन त्याच्यापासून आणखीन इथं तयार केले जाणारे काही योगवाही कल्प आहेत किंवा योगवाही द्रव्य आहेत. ते म्हणजे हेमाब्र सिंदूर. हे त्याच्यामध्ये सुवर्णभस्म, अब्रकभस्म आणि रससिंदूर ह्यांचं काही कॉम्बिनेशन केलं जातं आणि जे कॅटलिस्ट म्हणून, योगवाही द्रव्य म्हणून, उत्प्रेरक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. ज्या ज्या ठिकाणी एक कर्ष औषधांच्या मात्रा द्यायला लागतात त्या हार्डली 120 मिलीग्रॅम म्हणजे 1 गुंजा 2 गुंजा एवढ्या मात्रेमध्ये ते औषध पुरतं. याच्याबद्दलचा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास पोद्दारचे गुरुवर्य वैद्य प्रकाश ताथेड सर यांनी आम्हाला याच्याबद्दल विषाणभस्म योगासारखं औषध शिकवलं होतं, जे हृदरोगामध्ये, श्वसनाच्या विकारामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करताना आम्ही पाहिलेलं आहे. दुसरं औषध आहे, ही भट्टी जी लावलेली आहे ती सुवर्णवंगाची आहे, सुवर्णराज वंगेश्वर. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या सुवर्णवंगामध्ये हे गोल्डन कलरचं दिसतंय, सुवर्ण कलरचं दिसतं, प्रत्यक्षात त्याच्यात सोनं किती आहे? त्यात सोनं काही नाही आहे. पण नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. नाव सोनूबाई पण त्याच्यामध्ये प्रत्यक्षात काय कथील वंग आहे. तर हे सुद्धा आपण औषधामध्ये वापरतो. हे सुद्धा युक्ती प्रमाणामध्ये वापरता येईल. पुढे कदाचित बोलताना राहून गेलं म्हणून आत्ताच सांगतोय की ह्याचा सुद्धा उल्लेख जो आहे हा प्रमेहासारख्या आजारामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. त्याचा जो अधिकार आहे रोगाधिकार तो प्रमेहासारखा अधिकार आहे. त्यामुळे चंद्रप्रभा वटीसारखं औषध जर तुम्ही एखाद्या रुग्णाला डायबिटिक पेशंटमध्ये जर देत असाल आणि त्याला जर आणखीन त्याच्या शुक्र व स्त्रोताशी संबंधित जर तुम्हाला काही तक्रारी दिसून आल्या तर त्या ठिकाणी सुवर्णवंगासारखं औषध तुम्हाला त्याचं कोट करून देता येतं. म्हणजे आपण काय करायचं युक्तीप्रमाणे सांगतो. काचेच्या बाटलीमध्ये किंवा काचेच्या कुठल्याही कंटेनरमध्ये सुवर्णवंगाचं व्यवस्थित पावडर करून ठेवावी आणि त्याच्यामध्ये चंद्रप्रभा वटीची गोळ्या टाकून ठेवायच्या. चंद्रप्रभा वटीमध्ये शिलाजीत आहे जे चिकट स्वरूपामध्ये असतं. तर साधारण एका टॅबलेटला 40 to 60 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये सुवर्णवंग चिकटून जातो. म्हणजे जी त्याची औषधी मात्रा आहे ती चंद्रप्रभा वटीला कोट करून एकाच वेळेला एक रसौषधी, दोन्ही रसौषधीच आहेत त्या तुम्हाला पेशंटला देता येतात. ज्या ठिकाणी 2-2 गोळ्या दिवसातून 3 वेळा देण्याची वेळ येते त्या ठिकाणी 1-1 गोळी दिवसातून 3 वेळा एवढ्या कमी मात्रेमध्ये दिली तरीसुद्धा तुम्हाला तोच रिझल्ट मिळतो. प्लस पेशंटला असा भास, असं करू नका, पण पेशंटला असा भास निर्माण होतो की अरे बापरे सुवर्णयुक्त अशा पद्धतीचं वैद्याने मला औषध दिलेलं आहे. मल्लसिंदुरासारख्या किंवा समीर पन्नगा रसासारख्या ज्या वेळेला भट्ट्या लागतात तेव्हा त्याच्यामध्ये असणारं जे सोमल आहे त्या सोमलाची भट्टी, अस्थमाचा पेशंट जर बाजूला उभा असेल, श्वासाचा पेशंट बाजूला असेल तर केवळ त्या भट्टीतून इव्हापोरेट होणारं जे सोमलापासून जे काय तयार होणारे जे धूर असतो किंवा जो काय त्यातलं वातावरण जे तयार होतं तिथेच पेशंटला रिलीफ मिळत असतो. कारण इट्स अ गुड ब्रॉन्कोडायलेटर. श्वसन संस्थेचं विकसनाचं कार्य हे ह्या अशा पद्धतीच्या द्रव्यांमुळे होत असतं. म्हणजे ह्या द्रव्याचा औषधात कुठे वापर करायचा आणि किती मात्रेत करायचा आपण पुढे बघूया. रसमाणिक्य हे हरताळापासून तयार केलं जाणारं एक रसौषधी आहे. याच्यामध्ये फक्त शुद्ध केलेलं हरताळच आहे आणि शरावामध्ये आपण तयार केलेलं ते रसमाणिक्य आहे जे त्वचा विकारामध्ये वापरलं जातं. रससिंदूर, या रससिंदुराचं खलामध्ये घेऊन फाईन जर त्याची पावडर केली हे सुद्धा काम वैद्य कल्पना दळवी या नावाच्या आमच्या PGच्या विद्यार्थिनीने केलेलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा तिने 1000 टाईम मॅग्निफिकेशनमधून त्याचं स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी केलेली आहे आणि त्याच्याहीपेक्षा 5000 मॅग्निफिकेशन खाली मायक्रोस्कोप खाली त्याचं पार्टिकल बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ह्या द्रव्याला, ह्या औषधी कल्पाला 24 तासाची भट्टी दिल्यानंतर किती प्रमाणामध्ये सूक्ष्मता येते आणि जेवढी त्याला सूक्ष्मत्व त्याला येईल तेवढं त्या औषधाचं शोषण शरीरामध्ये होईल आणि आपल्याला जी अपेक्षा आहे अल्पमात्रम महावेगम या दोन्ही गोष्टी आपल्याला याच्यातून साध्य करता येतात. आता याच्या पुढे जे बोलतंय ते नीट बारकाईने ऐका. आपली
5-10 वर्षाची प्रॅक्टिस ज्या वैद्यमंडळींची झालेली आहे किंवा जे करतायत, कुठलीही प्रॅक्टिस, जनरल प्रॅक्टिस करत असू दे किंवा आणखीन कुठली प्रॅक्टिस करत असू दे, पण ज्यांना फ्युचरमध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिसकडे वळायचं आहे, त्यांना आपल्या औषधामध्ये सुवर्णाचा वापर, जे नवीन वैद्य आहेत त्यांनी हा एवढा खर्च करण्याची काही गरज नाही आहे, परंतु ज्या वैद्यांना हे परवडू शकतं त्यांनी आपल्या औषधामध्ये सुवर्णाचा वापर केला पाहिजे, सोन्याचा वापर केला पाहिजे. 100% प्युअर गोल्ड हे मिळण्यासाठी, ते मिळणं आज कठीण आहे, 52 कशी सोनं मिळणं कठीण आहे, पण 24 कॅरेटचं जर आपल्याकडे जर सोनं असेल, 24 कॅरेटचं म्हणतो आहे मी, तर त्याचं जर आपण सुवर्णपत्र व्यवस्थित बनवून घेतलं, ज्यावेळेला आम्ही ते तयार केलं होतं तेव्हा 0.05 mm एवढ्या थिकनेसचं सुवर्णपत्र आम्ही त्या मशीनमधून तयार करून घेतलं होतं, ज्याला आपण असं म्हणू की हा सुवर्णाचं कंटकवेधी पत्र, म्हणजे बाबळीचा किंवा खैराचा काटा हा आपण त्यातनं इझिली पास करू शकतो. हे सुवर्णपत्र आहेत तयार केलेले, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे सुवर्ण कंटकवेधी पत्र 0.05 mm एवढ्या थिकनेसचे. आता कुठलंही आपण मेटल औषधामध्ये वापरणार आहोत, जसं मी तुम्हाला पारदाच्या बाबतीत सांगितलं तसंच मी तुम्हाला सुवर्णाच्याही बाबतीत सांगेन. जरी तुम्हाला ते 100% किंवा 99.99% जरी गोल्ड प्युअर जरी तुम्हाला त्या ॲनालिसिसमध्ये दिसत असेल, XRFमध्ये दिसत असेल, तरीसुद्धा ग्रंथाने सांगितलेलं कांचनार द्रवातलं त्याचं जे शोधन आहे ते आपण नक्कीच केलं पाहिजे. आम्ही करताना या ठिकाणी प्रिन्स टॉर्चचा वापर केला आणि त्याच्यानंतर हे सुवर्णपत्र हे लाल रंगाचं प्रतप्त करून रक्तवर्णी स्वरूपाचं तयार केलं आणि त्याच्यानंतर कांचनार द्रवामध्ये त्याचं 3 वेळा त्याचं निर्वाप केलेलं आहे. ॲक्च्युली ग्रंथकारांनी ढालन करायला सांगितलेलं आहे, म्हणजे तो मेटल आहे तो वितळवा आणि त्याच्यानंतर तो कांचनार हे पहिलं आहे कंटेनर, ह्याच्यातून तो प्रतप्त होऊन त्याच्यात निर्वाप झाला. त्याच्यानंतर परत त्याला प्रतप्त प्रिन्स टॉर्चच्या साहाय्याने केलं आणि परत त्याला दुसऱ्या कंटेनरमध्ये घेतलेल्या कांचन द्रवामध्ये परत त्याचा निर्वाप केला. असं 3 वेळा केल्यानंतर त्या सुवर्णपत्राचं जेव्हा पूर्ण XRF ॲनालिसिस केलं तेव्हा त्याच्यामध्ये 99.99% प्युअर गोल्ड मिळालं आणि जी इम्प्युरिटी होती ती सिल्वरची होती. दुसरा जो कंटेंट होता एक AU होतं 99.99% आणि दुसरं जे मिळालं ते AG होतं, म्हणजे रौप्य होतं, ते हानिकारक नाही. पण बिफोर प्युरिफिकेशन जे केलं होतं त्याच्यामध्ये मात्र इम्प्युरिटी जास्त होत्या. त्याच्यामध्ये आम्हाला कॉपर आणि वंग ह्या 2 गोष्टी इम्प्युरिटी म्हणून दिसून आल्या होत्या. नवीन प्रॅक्टिस सुरू करणाऱ्या वैद्यांना जर सुवर्ण वापरून त्याच्यामध्ये आपल्याला ठोस अशा स्वरूपाचे, गॅरंटी हा शब्द कधी कुठलाही डॉक्टर वापरत नाही, आपण तो वापरू नये, परंतु कमीत कमी आपण ट्रीट करत असताना आपल्याला तो रिझल्ट मिळणार आहे याची गॅरंटी स्वतःला वैद्याला नक्कीच असली पाहिजे. त्याच्यासाठी औषधामध्ये आम्ही जे वापरलेलं आहे ते म्हणजे सुवर्ण वरखाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. तुम्ही मिठाईवर चांदीचा वरख टाकलेला बघितला असेल, महाग आहे. आता सोनं किती किती त्याचा भाव आहे ग्रॅमचा, 1 तोळ्याचा, तुम्हाला आता कल्पना असेलच. पण ज्या वेळेला या प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा अशा पद्धतीचे परवडत नव्हतं, हे सोनं परवडत नव्हतं, म्हणून ह्या अशा प्रकारच्या सुवर्णपत्रात सुवर्ण वरखाचा वापर केला. कारण गोल्ड का वापरावा औषधामध्ये, तर गोल्डचा जो उल्लेख आहे, सुवर्णाचा जो उल्लेख आहे हा मधुर गणामध्ये आहे. घृत हेम गुडाक्षोड मोच परुषकम विभा अप्युर्विरापन बला वगैरे वगैरे. पुढचा श्लोक तुम्ही अष्टांग हृदयमधला बघा, त्यातलं घृतानंतर हेम हे दुसरं द्रव्य आहे. ह्या सुवर्णाचा वापर कशासाठी केला जातो, तर हे एक रसायन द्रव्य आहे. त्याच्या शेवटच्या ओळीमध्ये असं दिलेलं आहे, पित्तानिल विषापहा. विष म्हणजे काय, तर आजचं कोरोनासारखं संकट आहे, हे सुद्धा काय आहे, हे व्हायरस आहेत, हे विषच आहे, टॉक्सिन आहे. त्यामुळे गोल्ड इज अ गुड टॉक्सिन रिपेलंट. ही गोष्ट लक्षात ठेवा. विषाक्तता जर कमी करायची असेल, म्हणजे जे विष भूत वायवाग्नी, ते भूत म्हणजे जे डोळ्याने दिसू शकत नाहीत, जे व्हायरस आहेत, बॅक्टेरिया आहेत, यांना जर किल करायचं आहे तर आपल्याकडे औषधामध्ये असं शस्त्र काय आहे, तर सुवर्णकल्प. आता मला माझ्या योगामध्ये जर सुवर्णाचा वापर करायचा असेल तर मी सुवर्ण वरखाचा वापर करेन. सुवर्णपत्रापेक्षा हा नक्कीच स्वस्त पडू शकतो. एक प्रमाण तुम्हाला मी जाता जाता सांगणार आहे, ते म्हणजे 100 ग्रॅम पारदामध्ये 36 सुवर्ण वरख तुम्ही टाकू शकता. 100 ग्रॅम पारदामध्ये, शुद्ध केलेल्या 100 ग्रॅम पारदामध्ये आपण 36 ह्या आकाराचे सुवर्ण वरख आपण टाकू शकतो. 2.5 इंच बाय 2.5 इंच ही त्याची साईज आहे.
आता ह्या सर्व औषधांचा रसौषधींबद्दल बोलून झाल्यानंतर मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपण काय केलं पाहिजे. तर काचेच्या बॉटलमध्ये कुठलंही मेटल प्लास्टिक असं काही वापरू नका. काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही व्यवस्थित घोटलेली कज्जली ही त्या बॉटलमध्ये काचेच्या भरून ठेवायची. त्याला एक नाव द्यावर, ते म्हणजे के म्हणजे के फॉर कज्जली. के फॉर काईट आता म्हणू नका, के फॉर सर्व आयुर्वेदिक वैद्यांनी के फॉर कज्जली म्हणायचं. आणि ही कज्जली आपल्याला योगवायू द्रव्य म्हणून वापरायची असेल तर कुठे वापरायची. तर उदर विशिष्ट विकारांमध्ये जर योगवायू द्रव्याचा तुम्हाला वापर करायचा असेल किंवा जो काही तुम्ही योग तयार करणार आहात त्याच्यामध्ये जर तुम्हाला वापर करायचा असेल योगवायू द्रव्य म्हणून किंवा कॅटलिस्ट म्हणून, तर त्या ठिकाणी तुम्ही ह्या सुवर्णयुक्त कज्जलीचा वापर किंवा अगदी सुरुवातीच्या प्रॅक्टिसमध्ये प्लेन कज्जलीचा वापर करावा. किती प्रमाणामध्ये टाकावी. तर साधारणतः 1 किलोमध्ये 2.5 ते 3 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये टाकली तरी पुरते. आणि ती व्यवस्थित घोटली पाहिजे. त्याच्यामध्ये एक खलामध्ये 25 ते 50 ग्रॅम चूर्ण घ्यावं जो तुम्ही योग बनवला आहे, आणि त्याच्यामध्ये जी 2.5-3 ग्रॅम जी आपण काय कज्जली घेणार आहोत ती त्याच्यामध्ये घोटायची. आणि मग ती कज्जलीयुक्त तो योग आहे तो बाकीच्या सर्व 1 किलो योगामध्ये मिक्स करायचा आणि मग मिक्सरमध्ये फिरून घेतलात तरी चालेल. म्हणजे थोडक्यात उदरविशिष्ट व्याधींमध्ये योगवायू द्रव्य म्हणून जर मला वापरायचं असेल तर मी कज्जलीचा किंवा सुवर्णयुक्त जर तुम्ही सुवर्णयुक्त कज्जली असेल तर या नावामध्ये पुढे अगोदर एस लावा प्रेफिक्स म्हणून. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर ती बॉटल राहील की येस बाबा मला जे योगवायू द्रव्य वापरायचं आहे तर हे मला SK किंवा के हे मला वापरायचं आहे. आता उदाहरण तुम्ही उदरावर काम करणारे जे कल्प आहेत, सूतशेखर रस आहे, सुवर्ण सूतशेखर आहे, त्या ठिकाणी योगवायू द्रव्य म्हणून काय वापरलेलं आहे तर कज्जलीचाच वापर केलेला आहे. आरोग्यवर्धिनीसारखं कल्प आहे त्या ठिकाणी जो वापर केलेला आहे तो सुद्धा कज्जलीचा वापर केलेला आहे. रसगंधक लोहाभ्र शुल्भ भस्म समांशकम त्रिफळा द्विगुणा युजा त्रिगुणम तो शिलाजतू. रसगंधक लोहाभ्र, रस आणि गंधक, पारद आणि गंधक यांचा वापर केलेला आहे. दुसरं योगवायू द्रव्य मी माझ्याकडे रेडी करून ठेवलं. मी म्हणजे मी नव्हे, आपण सर्व वैद्यांनी. H हे काय आहे तर शुद्ध केलेला हिंगूळ आहे. म्हणून मगाशी मी तुम्हाला जी प्रोसिजर सांगितली, हिंगूळ शुद्ध करून आपल्याला काचेच्या बॉटलमध्ये व्यवस्थित सुकून ठेवायचं आहे, तर ते आहे H. जर तुम्ही त्याच्यामध्ये सोनं टाकलं, सुवर्ण वर्ख टाकून व्यवस्थित घोटला जातो का हिंगुळाचं जर तुम्ही रासायनिक संघटन बघितलं तर ते सुद्धा HGSच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पारा पण आहे आणि गंधक पण आहे. तो पारा जो आहे तर त्या वर्खाला उडून घेतो आतमध्ये त्या योगामध्ये. तिसरं मी योगवायू द्रव्य, मी म्हणजे मी नव्हे आपण सर्वांनी जे योगवायू द्रव्य तयार करणार किंवा केलं ते आहे रससिंदूर. जर तुम्ही त्याच्यामध्ये सुवर्णवर्क घोटला असेल तर आपण त्याला SR म्हणू, सुवर्णयुक्त रससिंदूर. त्याच्यामध्ये टाकलेला सुवर्णवर्क व्यवस्थित घोटला, 3 दिवस व्यवस्थित घोटण्याची प्रक्रिया व्हायला पाहिजे, तर तो त्या औषधामध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं. आणि बाकी SM एडॅक्सारखं मी तुम्हाला एक ॲनालिसिस दाखवलं, त्याच्यामध्ये आपल्याला ते पार्टिकल साईजपासून सगळं आपल्याला पाहता येतं. हा रससिंदूर योगवायू द्रव्य म्हणून कुठे वापरावा, मला वाटतं हिंगुळाचं राहिलं. हिंगुळाचा शुद्ध केलेल्या हिंगुळाचं योगवायू द्रव्य म्हणून जर वापर करायचा असेल तर तो प्राणव स्रोतसांच्या विकारांमध्ये आणि रसव स्रोतसांच्या विकारांमध्ये जे तुम्ही योग बनवणार आहात त्याच्यामध्ये ह्या योगवायू द्रव्याचा वापर करावा. उदाहरणार्थ त्रिभुवनकीर्ती रस असेल किंवा आणखीन कुठलाही योग असू दे ज्याच्यामध्ये तुम्ही योगवायू द्रव्य म्हणून हिंगुळाचा वापर करावा, शुद्ध हिंगुळाचा. ओज विशिष्ट व्याधी, आता ओजाचं स्थान काय आहे तर हृदय आहे. मग हृदयविकारामध्ये ज्या वेळेला तुम्हाला एखादा योग तुम्ही तयार करत असाल, मगाशी मी आदरणीय वैद्य प्रकाश तातेड सरांचा योग सांगितला, विषाणू भस्म योग. पूर्वीच्या काळी वैद्य अंतरकर आणि प्रकाश तातेड सर जे पोद्दारमध्ये काय चिकित्सा विभागामध्ये जे काम करायचे, पेशंट चेक करायचे, त्या ठिकाणी सुद्धा ते अशा प्रकारची औषधं वापरायचे ज्याच्यामध्ये त्यांनी रससिंदूर, शृंगभस्म, पुष्करमूळ चूर्ण यांचा विषाणभस्म योगसारखं औषध तयार करण्यासाठी वापर केलेला आहे. आम्ही ज्यावेळेला शिकत होतो पोद्दार महाविद्यालयामध्ये त्याला आम्ही ह्या गोष्टी आमच्या डोळ्याने पाहिलेल्या आहे. तुम्ही म्हणाला आता त्या पुष्करमुळावर बॅन आहे, त्याच्यानंतर किंवा ते पुष्करमूळ चूर्ण हे दुर्मिळ द्रव्यांमध्ये जातं. त्याच्यानंतर शृंगभस्म, मृगशृंगभस्म मिळत नाही. मृगशृंगभस्म मिळत नाही हे मान्य आहे, पण एणशृंग, मी केरळला जेव्हा गेलो होतो मुन्नार साईडला, त्या ठिकाणी तिकडच्या मार्केटमध्ये शृंगभस्म अगदी तिकडचे FDAचे अप्रूव्ड स्वरूपात मिळतं. त्यांना विचारलं बाबा तुम्हाला मृगशृंग, तर म्हणाले मृगशृंग नाही, एणशृंग आहे. म्हटलं त्याचं केमिकल कॉन्फिगरेशन, कारण शेवटी रशियासारखा माणूस म्हटल्यानंतर केमिकल कॉन्फिगरेशन त्याचं काय आहे, रासायनिक संकट आहे, तर कॅल्शियम फॉस्फेट हे जनरली असतं.
कॅल्शियम फॉस्फेट असणारे आणखीन योगवाही द्रव्य कुठली आहेत, कुठली द्रव्य आहेत, तर कुक्कुटांडत्वक भस्म, मृगशृंग भस्म, एणशृंग भस्म. हे आपल्याला मृगशृंग जरी अवेलेबल नसलं तरी बाकीचे 2 शृंग भस्म आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओज विशिष्ट व्याधींमध्ये म्हणजे हृदयविकारामध्ये जो तुम्ही योग तयार कराल त्याच्यामध्ये तुम्ही हा योग वापराल. हेमाब्र सिंदूर मी तुम्हाला मगाशी एक योग सांगितला. आणि सर्वात शेवटचं जे योगवाही जो आपण द्रव्य तयार केलं ते आहे मल्ल सिंदूर. जर तुम्ही याच्यामध्ये सुवर्ण वर्ख टाकलात तर सुवर्ण मल्ल सिंदूर तयार होईल. जर सुवर्ण आपल्याला परवडत नाही, सुरुवातीच्या काळात नाही परवडणार, नवीन वैद्याने त्याचं टेन्शन घेऊ नका. आपण त्याचे रिझल्ट्स बघावेत आणि मग कालांतराने जसं जसं आपल्याला ते परवडेल तशा पद्धतीने आपण हे काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपली औषधं ही अल्पमात्रम असून महावेगम पण आहेत, बहुदोषपरम पण आहेत, सुखास्वादम पण आहेत, प्रीणनम पण आहेत आणि व्याधीनाशनम आहेत. हे सर्व आपल्याला जगाला दाखवून द्यायचं आहे. ही अशा प्रकारची 4 योगवाही द्रव्य रसौषधी तुमच्याकडे तुमच्या प्रॅक्टिसमध्ये क्लिनिकमध्ये तयार असली पाहिजेत. ती कशी दिसली पाहिजेत ही तुम्हाला मी या ठिकाणी ग्राफिकच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. आता आपण थोडंसं योगांकडे वळूया. आपल्या हातात वेळ फार कमी आहे, परंतु आपण श्वसन संस्थेशी संबंधित मला एक योग तयार करायचा. मग त्याचा मी अभ्यास कसा करावा किंवा नवीन वैद्याने आपण ह्या बाबतीमध्ये काय विचार करावा. तर सिव्हिल सिस्टीम ऑफ मेडिसिन मला थोडंसं मॉडर्नचं पण वाचण्याची सवय ठेवली, कारण सुरुवातीच्या काळामध्ये त्या गोष्टीचं अट्रॅक्शन होतं. परंतु व्यवसाय करताना मात्र पहिल्या दिवसापासून प्रॅक्टिस ही आयुर्वेदाचीच केलेली आहे. परंतु घरातले इतर ॲलोपॅथ असल्यामुळे थोडंसं त्या गोष्टी त्या वाचण्याची सवय होती. सिव्हिल सिस्टीम ऑफ मेडिसिन नावाचं एक मॉडर्नचं पुस्तक आहे, ॲलोपॅथीचं बुक आहे ते, मेडिसिन या विषयाचं. तर त्याच्यामध्ये प्रत्येक सिस्टीम वर्णन करत असताना त्याच्यामध्ये कार्डिनल सिम्पटम्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सिस्टीम हे मेन्शन केलेत. माझ्या मनात हा विचार आला की आपण आपल्या आयुर्वेदोक्त एखादी आपण सिस्टीम किंवा एखाद्या आपण स्रोतसाचा जर विचार केला तर त्याच्यामधून मिळणारी आपली कार्डिनल सिम्पटम्स किंवा काही सामान्य लक्षणं जी प्रत्येक पेशंटमध्ये दिसू शकतात ती कुठली असू शकतील, त्याला आपण का एनलिस्ट करू नये हा विचार मनामध्ये आला. आणि त्याला ज्यांच्याकडे मी शिकत होतो त्या लोकांनी त्या गोष्टीला दुजोरा दिला आणि त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन मार्गदर्शन केलं. हे क्रेडिट सर्व त्यांचं आहे, आपलं काही नाही आहे. तर त्याच्यातली तुमच्याकडे श्वसन संस्थेचा विकार घेऊन येणारा एखादा जर पेशंट असेल, रुग्ण असेल, तो काय सिम्पटम्स घेऊन येतो, काय लक्षणं घेऊन येतो, ते एक लक्षण त्याच्यामध्ये असतं ते म्हणजे श्वासकृच्छता, डिस्नी ऑन व्हीज. आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांनी ही नावं लक्षात ठेवायला हरकत नाही, पण आपला केस पेपर लिहिताना आपण हीच लक्षणं लिहावी. श्वासकृच्छता, कास, कफिंग. आता हे कफिंग कशा प्रकारचं असू शकतं, कास कशा प्रकारचा असू शकतो, तर एक असतं ड्राय कफिंग, दुसरं असतं कफ विथ एक्सपेक्टोरेशन म्हणजे त्याच्यातून कफ बाहेर पडत असतो, तिसरा आहे हिक्कप्स, चौथा आहे स्वरभेद म्हणजे आवाज बसलेला असतो, हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, पार्श्वशूल किंवा उरशूल मी म्हणेन. न्यूमोनियासारखे जे पेशंट आहेत अशा पेशंटमध्ये उरशुलासारखी लक्षणं दिसून येतात किंवा कित्येक वेळेला कंटिन्युअस कासामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला उरशूल होत असतं. छर्दी, रुल्लास, मळमळणं, सरक्त स्टिवन, काही ट्युबरक्युलोसिस. आता ट्युबरक्युलोसिस सारखे पेशंट आपल्याकडे फार येत नाहीत आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये, कारण ते जनरली AKT घेण्यासाठी जातात. परंतु MDR कॉक्स म्हणून जो प्रकार आहे, मल्टी ड्रग रेजिस्टंट ट्युबरक्युलोसिस, आयुर्वेदिक शास्त्राची आठवण लोकांना केव्हा येते, जेव्हा बाकीचं कुठलंही औषध लागू पडत नाही त्याच्यानंतर त्यांचा शोध सुरू होतो की अरे आयुर्वेदामध्ये ह्याला काही उत्तर आहे का. तर अशा वेळेला आपल्याला त्या औषधांची आपल्याकडे स्वतःकडे त्याची तयारी असली पाहिजे. गलसंरंभ म्हणजे घशाला सूज येणं, फॅरिंजायटिस. आता जो कोरोनासारखी जी काही लक्षणं दिसते त्याच्यामध्ये ड्राय कफिंग आहे, गलसंरंभ, थ्रोट पेन आहे. त्याच्यानंतर ज्वरप्रतीती म्हणजे फिवरिश फिलिंग किंवा तो हायग्रेड पण असू शकतो किंवा सतत अंग गरम होणं असंही असू शकतं. अर्थात मी हे जे बोलतो आहे हे श्वसन संस्थेशी रेस्पिरेटरी सिस्टीमच्या कार्डिनल सिम्पटम्सबद्दल बोलतो आहे. आता जर ह्या सर्व लक्षणांना मला ट्रीट करायचं आहे, तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जरी कितीही पेशंट असला, आपण कितीही काही गोष्टी केल्या तरी आपल्याला त्या लक्षणांचा विचार करून आपल्याला औषधी योजना नक्कीच करावी लागते. मग आपण असे कुठले कंटेंट्स त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजेत किंवा नवीन वैद्य जे प्रॅक्टिस सुरू करतायत त्यांनी ह्याच्यातले जे काही कंटेंट इथे आपण जे मेन्शन केलेले आहेत ते आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकतात. एक आहे यष्टी मधू.
दुसरं आहे पुष्कर मूळ. पुष्कर मूळ हे दुर्मिळ वनस्पती द्रव्यांमध्ये पकडलं जातं, त्यामुळे FDA त्याला मला वाटतं बॅन आहे. परंतु जर ते अवेलेबल होऊ शकलं, कारण आपण काय करतो, आपण औषधं वापरतो पण त्या औषधांची परत नव्याने लागवड केली पाहिजे. आता तर कायदाच आहे, म्युन्सिपाल्टीचाच कायदा आहे, नगरपालिकेचं एक झाड तोडलं तर त्याच्या जागी तुम्हाला 2 झाडं लावली पाहिजेत. तर हे आपण वैद्य मंडळीने पण पाळायला पाहिजे. आपल्याला पुष्कळमुळे भविष्यामध्ये जर अवेलेबल करायचं असेल तर अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी उद्युक्त केलं पाहिजे. पण मार्केटमध्ये अवेलेबल होते का ते पहा. एस मधू पुष्कर मूळ, अडुळसा. आज मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करत असताना ब्रोमेक्झिनसारखं द्रव्य वापरलं जातं, ड्रग वापरलं जातं. ते ब्रोमेक्झिन काय आहे, दॅट इज अ कंटेंट ऑफ अडुळसा, वासा या वासापत्रातूनच ते ब्रोमेक्झिन काढलं जातं. नॅचरल स्वरूपामध्ये ब्रोमेक्झिन आहे त्याच्यामध्ये, जे कफ एक्सपेक्टरंट, कफ उत्क्लेश आणि कफ छेदनाचं कार्य चांगल्या प्रकारे करतं. म्हणून तर आपण वासावल्यासारखं औषध वापरतो. गुडूची हे जे द्रव्य आहे, गुडूची कटुका सिक्ता स्वादुपाका रसायनी संग्रायणी कषायोष्ण लघवी बल्लाग्नी दीपनी तृडदाहमे कासांश पांडुदाम कामला कुष्ठ वातास्र ज्वर कृमी वमीर हरेत. एखाद्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये ज्वरासारखं जर लक्षण असेल तर मी म्हणेन त्या ठिकाणी आपण गुडूची चूर्ण वापरायला काहीच हरकत नाही. इम्युनो मॉड्युलेटर ड्रग, प्रतिकार क्षमता वाढवणारे ड्रग, त्याचा आणखीन पुढचा फॉर्म आहे तो म्हणजे गुडूची सत्व. रादर याच्यावर बरेच रिसर्च पेपर तुम्हाला वाचायला मिळतील की ज्याच्यामध्ये CD3 CD4 काउंट वाढलेला दिसून येतो, जे HIV एक महत्त्वाची नीड आहे. त्या पेशंटला जर टिकवायचं असेल तर त्याचा CD3 CD4 काउंट, त्याची इम्युनिटी जर आपल्याला इम्प्रूव्ह करायची असेल तर त्याला त्या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचं औषध आहे ते म्हणजे गुडूचीचं कांड, तुलसीपत्र, जी त्रिभुवनकीर्ती रसासारख्या कल्पालासुद्धा ज्याची भावना दिलेली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा प्रत्येकाच्या बाल्कनीमध्ये किंवा प्रत्येकाच्या अंगणामध्ये हे झाड असतंच. त्यातली औषधी कामाची कुठली तर कृष्ण तुळस. त्याचं उपयुक्त अंग सगळंच आहे, सर्वांग आहे, पण आपल्याला जे वापरायचं आहे ते तुलसीपत्र. तुलसी बीज आहे ते थंड आहे, पण बाकीची सर्व औषधं आहेत ती मात्र कफावर काम करणारी औषधं आहेत, श्वसन संस्थेवर काम करणारी औषधं आहेत. भारंगमूळ हे श्वसनावर, श्वासासारख्या विकारावर काम करणारं द्रव्य आहे. ही जी 5 जे द्रव्य सांगितली ही श्वासकृच्छतेमध्ये तुम्हाला भावप्रकाश निघंटूमध्ये तुम्हाला त्याचे रेफरन्सेस मिळतील आणि आपण आपला योग तयार करत असता त्यांचा वापर करू शकतो. कासासारखं जर तुम्ही लक्षण बघितलं त्या ठिकाणी कामाचं काय आहे, भावप्रकाश निघंटूमध्ये रेफरन्स नक्की मिळतील. तर एक आहे बेहडा हे जे द्रव्य आहे हे कासावर, विशेष करून शुष्क कासावर खूप चांगल्या प्रकारे काम करतं, जे त्रिफळामध्ये वापरलं जातं, हरडा, बेहडा आणि आवळा. या बेहडाचा कासावर तो उपयोग आहेच. संग्रहणीय अध्यायामध्ये बेहडा हे कासावरचं श्रेष्ठ द्रव्य सांगितलेलं आहे. इवन तुम्ही रसतरंगिणीसारखा ग्रंथ वाचला तर त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाची द्रव्य, श्रेष्ठ द्रव्य सांगितलेली आहेत एक व्याधीवरची. ती जर बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा बेहडा सांगितलेला आहे. या बेहड्याचा फार्मास्युटिकल मी तुम्हाला एक यूज सांगतो, ते म्हणजे इट्स अ गुड बाइंडिंग एजंट. तुमचा विश्वास बसणार नाही. आपण बाइंडिंग एजंट म्हणून गुगुळाचा वापर करतो, राळेचा वापर करतो, डिंकाचा वापर करतो, शिलाजिताचा वापर करतो, परंतु बेहड्याचा काढा जर तुम्ही तुमच्या औषधी योगामध्ये जर भावनाद्रव्य म्हणून वापरला तर त्याची गोळी बनवण्यासाठी खूप चांगला फायदा होतो. जे त्या श्वसन संस्थेमध्ये सुद्धा काम करणारं द्रव्य आहे आणि औषधाचा योग बनवताना जर तुम्हाला त्याची वटी बनवायची असेल तर त्या ठिकाणी बाइंडिंग एजंट म्हणून तुम्हाला दुसरं कुठलं सिंथेटिक ड्रग वापरण्याची गरज नाही, कुठलं केमिकल वापरण्याची गरज नाही. त्याची जे आपण बेहड्याचा काढ्याचा आपण वापर करू शकतो. शुद्ध टंकण, ह्या टंकणाचा वापर कुठे करावा तर जर छातीमध्ये कफ भरलेला असेल, चेस्ट कंजेशन असेल, तो शरीराच्या बाहेर काढायचा असेल, उत्क्लेश त्याचा करून त्याचं कफाचं छेदन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला शुद्ध केलेल्या टंकणाचा वापर करायचा. इट्स अ गुड कफ एक्सपेक्टोरंट. शटी, कचूर, ही सुद्धा कासावर चांगल्या पद्धतीने, श्वासावर चांगल्या पद्धतीने काम करते. शुंठी ह्या द्रव्याबद्दल मला हे बोलायचं आहे, हे सांगायचं आहे आपल्याला की शुंठी हे द्रव्य इंडिव्हिज्युअल जर आपण घ्यायला गेलो तर ते कॉन्स्टिपेशन क्रिएट करतं, अवष्टंभ क्रिएट करतं. पण शुंठी या द्रव्याची एक ब्युटी आहे की तुम्ही त्याला ज्याच्याबरोबर मिक्स करून द्याल त्या द्रव्याचं कार्य वाढवण्याचं कार्य शुंठी करत असते. म्हणजे हरडा, बेहडा, आवळा हे रेचक आहेत, त्याच्यावर 10% स्वरूपामध्ये तुम्ही शुंठी चूर्ण ॲड करा, ते रेचनाचं कार्य जे आहे ते आणखीन चांगल्या पद्धतीने, अनुलोमनाचं कार्य आणखीन चांगल्या पद्धतीने करते. तसंच यष्टीमधू, पुष्कर मूळ, भारंगमूळ, बेहडा, वासापत्र, तुलसीपत्र
ह्यांच्यामध्ये जर तुम्ही 10% शुंठी ॲड केली तर ते श्वासग्न म्हणून आणखीन चांगल्या पद्धतीने काम करतं. त्या ठिकाणी ते स्वतःचा इफेक्ट दाखवण्यापेक्षा ते बाकीच्या ज्या द्रव्यांबरोबर ते दिलं ह्याच्याशी सुद्धा संबंधित चरकाच्या कल्पसनामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. पण एक चांगल्या प्रकारचं काष्ठौषधी ही शुंठी आहे. आमपाचन आहे, बाकी इतर आहे ते आपल्याला कल्पना आहेच त्याची. वासा, गुडूची, तुलसीपत्र हे कफामधलं हिक्कासारखं जर असेल तर जर एखादा पेशंट तुम्हाला हिक्कासारखं कंप्लेंट मला उचकी जास्त लागते तर मयूरपिच्छा मशी वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्ही तयार करून ठेवा. जर ती कंप्लेंट असेल तर तुम्ही त्या योगामध्ये तुम्ही त्या ठिकाणी मिक्स करून तुम्ही त्याला ती चूर्ण स्वरूपामध्ये मिक्स करून त्याला देऊ शकता. पुष्कर मूळ हे सुद्धा हिक्कावर चांगल्या प्रकारे काम करतं. स्वरभेदामध्ये सुद्धा पुष्कर मूळ, बेहडा, अडुळसा, हॉर्सनेस ऑफ व्हॉइस घसा बसलेला असेल त्या ठिकाणी काय वापरावं. उरशूल असेल तर त्या ठिकाणी पुष्कर मुळाच्या भावप्रकाश निघंटूच्या रेफरन्समध्ये तुम्हाला पुष्कर मूळ चूर्ण त्या ठिकाणी उल्लेख दिसून येईल. छर्दीसारखं, उल्हाससारखं लक्षण श्वसनाच्या विकारामध्ये दिसून असेल तर मयूरपिच्छा मशी आहे, बेहडा आहे. सरक्त स्टीवन असेल त्यावेळेला आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे ही केस बाबा ट्युबरक्युलोसिस राजयक्ष्मासारख्या आजाराच्या दिशेने तर जात नाही ना. मग त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन, तपासण्या करून घेणं, थुंकी तपासून घेणं ह्या सर्व गोष्टी गरजेचं आहे. त्या पेशंटने AKT घेतलेली आहे की नाही हे सर्व बघितलं पाहिजे. पण असा जो काही तुम्ही योग तयार कराल त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला शृंगभस्माचा वापर करायचा आहे. मगापासून मी तुम्हाला विषाण भस्मयोग सांगतोय त्याच्यामध्ये सुद्धा आलं रे बाबा त्याच्यामध्ये सुद्धा ह्या शृंगभस्माचा उल्लेख केलेला दिसून येईल. गलसंद्रंभ जर घशाला सूज असेल तर त्या ठिकाणी आपल्या योगामध्ये सुंठीचा वापर केलेला असावा. आणि फिवर असेल तर फिवरसाठी या ठिकाणी गुडूचीचा वापर आपण त्या ठिकाणी केलेला आहे. बाकीचे जे ग्रंथांचे भावप्रकाशमधले रेफरन्स आहेत त्याच्यामध्ये शटीमध्ये सुद्धा ज्वरग्न आहे, पुष्करमुळामध्ये सुद्धा ज्वरग्न आहे. मग जर आपल्याला श्वसन समस्येसाठी तुम्हाला जर एक योग प्रॅक्टिसमध्ये तयार करून ठेवायचा असेल तर तो योग काय तयार करून ठेवावा. नवोदित वैद्यांसाठी मी हे सांगतोय. जुने जाणकार वैद्य, सिनियर वैद्य असेल त्यांना मी काय शिकवणार. परंतु जे आपले आता नवीन विद्यार्थी मंडळी जे आता प्रॅक्टिसमध्ये पडत आहेत त्यांच्यासाठी मला हे सांगायचं आहे की तुमच्याकडे एक पाव किलो 250 ग्रॅम किंवा अगदीच सुरुवातीचे दिवस असेल तर 100 ग्रॅम या पद्धतीचा जर आपण योग तयार करायचा असेल तर त्याच्यामध्ये यष्टीमधू, आता यष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला जर क्वालिटी वापरायची असेल तर इराणी यष्टीमध हे चांगल्या प्रकारची समजली जाते. ते आता मार्केटमध्ये कुठे मिळते ती बघा. पायधुणी, काळबादेवी या ठिकाणी चांगल्या प्रतीचे औषधं, काष्ठौषधी तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यष्टीमधू वापरायची तर इराणी यष्टीमध वापरली पाहिजे. पुष्कर मूळ, यष्टीमधू 1 भाग, पुष्कर मूळ 1 भाग, भारंगमूळ 1 भाग, बेहेडा 1 भाग, तुलसीपत्र 1 भाग, अडुळसा 1 भाग आणि ह्या सर्व द्रव्यांचं जे वजन होईल त्याच्यावर 10% स्वरूपामध्ये प्रमाणामध्ये तुम्हाला शुंठी ॲड करायची आहे. शुंठी जास्त प्रमाणात वापरायची नाही, ती योगवाही द्रव्य म्हणून आपण वापरतोय काष्ठौषधी. आणि गुडूची सत्व ती किती वापरावं तर ते 10%, सर्व चूर्णाच्या 10% वजनामध्ये ते वापरावं. आणि शृंगभस्म अतिशय कमी क्वांटिटीमध्ये वापरलं तरी चालतं, 5% घेतलं तरी चालेल. पण आम्ही योग तयार करत असताना 10% शृंगभस्म, कारण पार्श्वशूलासारखी जी लक्षणं असतात त्या ठिकाणी जर आपल्याला ट्रीट करायचं आहे, पेशंट परत आपल्याला बाउन्स होणे आपल्याकडे असं वाटत असेल तर ह्या पद्धतीचा योग आपल्याला तयार करायला हरकत नाही. आता ह्या योगाला रसौषधीचा कोटिंग कसं करायचं, ग्रास कसा द्यायचा, त्याच्यासाठी मला एक योगवाही द्रव्य याच्यात ॲड करायचं आहे. ती योगवाही द्रव्य कुठलं तर मगाशी आपण जे बॉटलमध्ये मी तुम्हाला दाखवलं शुद्ध करून ठेवलेलं हिंगुळाची पावडर किंवा सुवर्णयुक्त हिंगुळ, सुवर्ण वरखं टाकून तयार केलेली ती 0.3% म्हणजे 1 किलो जर तुमचा हा योग तयार झाला असेल ह्या प्रमाणामध्ये तर त्याच्यामध्ये हार्डली 2.5 ते 3 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये शुद्ध हिंगूळ घोटायचं. 25 ग्रॅम चूर्ण ह्या योगाचं खालामध्ये घ्या, त्याच्यामध्ये 2.5 ते 3 ग्रॅम शुद्ध केलेलं सुवर्णयुक्त हिंगूळ किंवा प्लेन शुद्ध केलेलं हिंगूळ त्याच्यामध्ये व्यवस्थित घोटा आणि नंतर ते सगळे चूर्ण मिक्सरमध्ये एकजीव मास मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवा आणि तो योग काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. काचेच्या बरणीमध्ये याच्यासाठी कारण आपण हिंगूळ वापरलेला आहे, म्हणजे बाकीच्या इतर कुठल्या द्रव्याचा त्या प्लास्टिक बरोबर किंवा इतर दुसऱ्या कुठल्या मेटलच्या कंटेनर बरोबर त्याची कुठली रिॲक्शन होता कामा नये. आता हिंगुळासारखं द्रव्य वापरलं आहे तर ते एक संरक्षक द्रव्य त्या चूर्णाचं म्हणून काम करतं. चूर्णाचा सवीर्यता कालावधी किती सांगितला ग्रंथकारांनी शारंगधर संहितेमध्ये
तर 2 महिन्यापर्यंत वापरा. 2 महिन्यापेक्षा जास्त वापरायला गेलात तर ते हीनवीर्य व्हायला सुरुवात, लगेच दुसऱ्या दिवशी हीनवीर्य होत नाही, पण त्याची प्रोसेस सुरू होते. मग जर आपल्याला ते संरक्षक द्रव्य जर आपण टाकलं तर आपल्याला आणखीन काही दिवस त्या योगाचं आपल्याला संरक्षण करता येतं, आपल्याला वापरता येतं. तर या ठिकाणी योगवायू द्रव्य म्हणून शुद्ध हिंगुळाचा वापर केलेला आहे. दुसरं श्वसनसंस्थेमधलं योगवायू द्रव्य ते म्हणजे समीर पन्नग्रस, ज्याच्यामध्ये सोमल आहे, मनशिला आहे, हरतळ आहे, पारद आहे, गंधक आहे. सोमल, मनशिला, हरतळ, आर्सेनिक ड्राय सल्फाईड, आर्सेनिक ट्राय सल्फाईड, आर्सेनिक ऑक्साईड, ही जी द्रव्य आहेत ही काय आहेत, दीज आर ऑल ब्रॉन्कोडायलेटर्स. अतिशय औषधी मात्रेत, कमी मात्रेमध्ये जर तुम्ही त्या योगाबरोबर वापरलीत तर त्याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट, टॉक्सिक इफेक्ट, ADR, ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आपल्याला दिसून येणार नाही. रादर ते मेडिसिन आणखीन पोटेंट होतं आणि औषधी मात्रा अगदी 500 मिलीग्रॅम ते 1 ग्रॅम एवढ्या कमी मात्रेमध्ये आपल्याला तो औषधी योग पुरतो. म्हणजे जे मी मगाशी म्हटलं, अल्पमात्रम महावेगम बहुदोषहरम सुखम, तसं अन्न व स्रोतस या बाबतीमध्ये आपण एक योगाचा आपण अभ्यास करू. या ठिकाणी अन्न व स्रोतस या ठिकाणी गळ्यापासून ते अगदी गुदापर्यंतचा पूर्णपणे या ठिकाणी स्रोतस घेतलेला आहे. आपल्या हातात वेळ फार कमी आहे, त्यामुळे प्रत्येक अवयवावर बोलणं आपल्याकडे काळाचं लिमिटेशन असल्यामुळे आपण जनरली सिस्टीम वाईज आपण अभ्यास करतो आहे. आता याच्यातली जर कार्डिनल सिम्पटम्स किंवा आपली सामान्य लक्षणांचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर ही सामान्य लक्षणं कुठली दिसून येऊ शकतात. ते एक आहे, पेशंट सांगतो मला अवष्टंभ आहे, कॉन्स्टिपेशन आहे, 1-2 दिवस होत नाही किंवा पोट साफ होत नाही. एखाद्या पेशंटला अगदी साधं सौम्य रेचक दिलं तरी नुसत्या दुधाने सुद्धा रेचन होतं. एखादा अगदी कॅस्टर ऑइल, एरंडेल तेल दिलं तरी त्याला होत नाही. म्हणजे तो क्रूर गोष्टी. म्हणजे शेवटी या ठिकाणी आयुर्वेदाचा अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे. अष्टांग हृदयकारिणी दुष्यम देशम बलम कालम अनलम प्रकृतीम वया सत्वम सात्वम तथा अवस्था आहार विहार या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. त्या दृष्टीने मला अवष्टंभ असेल तर आपला ड्रग ऑफ चॉईस काय असावा, तर हरितकी, निशोत्तर. तर हरितकीमध्ये गंधर्व हरितकी चूर्ण आहे किंवा हरितकी वटी मार्केटमध्ये मिळते. निशोत्तर आहे जे अविपत्तिकर चूर्णामध्ये वापरलेलं आहे. उद्गार बाहुल्य, बेल्चिंग, बर्पिंग ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी आपलं ॲक्टिव्ह कंटेंट असलं पाहिजे, ते म्हणजे इमलिक क्षार जे शंखवटीमध्ये टाकलेलं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला कल्पांची नावं सांगण्यापेक्षा त्याच्यातल्या त्या कल्पातलं नेमकं औषधद्रव्य त्या कुठल्या रोलमध्ये आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून आपण स्वबुद्धेव सहस्त्र आणि कोटीर वापी अशा पद्धतीचे आपण आपले स्वतःचे योग तयार करू शकतो. शंखभस्म, इमलिक क्षार. आता इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये एक तुम्ही म्हणाले सर काय म्हणतायत, परंतु आमाशय समुद्भव ज्या व्याधी अन्न व स्रोताशी संबंधित आहेत त्या ठिकाणी शंखभस्म वापरलं तर त्याने खूप चांगला फायदा झाल्याचं दिसून येतं. मी अनुभवजन्य बोलतो आहे. कपर्दिकेचा जर वापर केला, कपर्दिक भस्माचा, तर लघ्वांतरामधला त्याचा इफेक्ट चांगला दिसून येतो. आणि शुक्तीचा वापर हा ग्रहणीसारखे जे अवयव त्या ठिकाणी जे आमाशय आणि लघ्वांतर बृहदांत्र यांच्यामधला जो पार्ट आहे त्या ठिकाणी शुक्तीसारख्या भस्माचा वापर. आता तिघांचा जर तुम्ही रासायनिक संघटनाचा विचार केलात तर तिन्ही कॅल्शियम कार्बोनेटच आहेत, कळलं की नाही. परंतु तरीसुद्धा तिन्ही भस्म काही कल्पनांमध्ये प्रवाळ पंचमृत रसाचा अभ्यास केला, प्रवाळ मुक्ता फल शंख शुक्ती कपर्दिकाना आमच्या समांश भागम, त्या ठिकाणी नुसतं त्यांनी शंखभस्म सांगितलं असतं ना, पण या ठिकाणी त्यांनी शंखभस्मही वापरलं, शुक्तिभस्मही वापरलं, त्याच्यानंतर कपर्दिक भस्मही वापरलं. हे असं का वापरलं असेल, कारण जरी त्यांचं रासायनिक संघटन एक असलं तरी त्यांचा टार्गेट एरिया हा मात्र वेगवेगळा दिसून येतो. हे आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिसमध्ये जर आपण व्यवस्थित त्याचं ऑब्झर्वेशन नोट करून ठेवले तर आपल्याला हे जी आपला जो तफावत आहे किंवा हा जो फरक आहे तो आपल्याला दिसून येतो. बी स्पेसिफिक, माझ्या आजच्या लेक्चरचा तुम्हाला मेसेज आहे, बी स्पेसिफिक. भारांबर चिंध्य आपल्याला करायच्या नाहीत, नेमकेपण आपल्या औषधामध्ये आपल्याला जाऊ द्या. आटोप, आता आदमान आनह आटोप ज्याला मी तुम्हाला औषधी कल्प नंतरच्या लेक्चर सिरीजमध्ये शिकवणार आहे त्याला ज्या संप्राप्ती वर्णन करेन त्याला मी तुम्हाला आदमान आनाह आटोप गुल्म उदावर्त मला अवष्टंभ ह्या सर्व गोष्टींवर आपण बोलणारच आहोत. पण आता या ठिकाणी आदमान म्हणजे पोटफुगी हे लक्षात ठेवा. आटोप म्हणजे पोटामध्ये गुडगुड गुडगुड सशब्द ध्वनी ज्या ठिकाणी असतो, पेशंट सांगतो माझ्या पोटामध्ये गुडगुड होतं, ते आटोप आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला औषधाचा वापर करायचा असेल तर शुद्ध हिंगाचा वापर, गोघृत भर्जित जे हिंगाचं चूर्ण आहे. आता तुम्ही मस्जिद बंदरला जर गेलात, मार्केटमध्ये गेलात मस्जिद बंदरच्या,
तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथे हिंगाचा बाजार भरतो एका गल्लीमध्ये. 20 रुपये 100 ग्रॅम आणि 100 रुपये 20 ग्रॅम या दोन्ही रेटमध्ये हिंग मिळतं. हिंग हा एका झाडाचा निर्यास आहे, हिंगाच्या झाडाचा निर्यास आहे. म्हणजे क्वालिटी, तुम्ही औषध कुठल्या स्वरूपाचं वापरताय. आता लहान मुलं असतात, 4 महिन्याचं 5 महिन्याचं बाळ असेल, आई सांगते, त्याची आजी सांगते बाळाचं पोट फुगलेलं आहे, मग त्याला आपण पोटामध्ये औषध देतो का त्यावेळेला? तर शक्यतो लहान मुलांमध्ये पोटामध्ये औषध देणं टाळलं जातं. मग ते काय केलं जातं, तर शुद्ध केलेल्या हिंगाचा पातळ लेप हा पोटावर केला जातो. आणि तुमच्या असं लक्षात येतं की वाताचं निस्सरण निघून गेलं की त्या बाळाला त्याचं रडणं थांबून जातं. दुसरा उपाय केला जातो तो म्हणजे अजमोद्याचं, अजवाईनचं पाणी. 1 चमचाभर अजवाईन पाण्यामध्ये गरम पाण्यात भिजत घातलं जातं आणि त्याच्यानंतर ते पाणी बाळाला पाजलं जातं. अगदी पोटात दुखत असेल तर तुम्हाला आजीबाईचा बटवा काय सांगायचा, आपले आजीआजोबा काय, पोटात दुखते ना, ओवा खा थोडासा. हे आजीबाईचा बटवा हे सुद्धा आयुर्वेदिक शास्त्राच्या जे रिझल्ट दिसून आले त्याच्यातून, ह्या परंपरेतून आलेल्या गोष्टी आहेत. उदरदाह पोटा पेशंट सांगतो, मी एकाच व्याधीबद्दल बोलत नाही, अन्नसंस्थेशी संबंधित असणारे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये दिसणारे जे कार्डिनल सिम्पटम्स आहेत, प्रामुख्याने दिसून येणारी लक्षणं कुठली असू शकतात, त्याच्यानुसार ड्रग ऑफ चॉईस आपला काय असला पाहिजे किंवा आपण काय योग बनवताना आपण काय डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे याच्याबद्दल मी बोलतोय. पेशंट सांगतो की छातीत पोटामध्ये जळजळ होते, तोंडामध्ये आंबट पाणी येतं. मग अशा वेळेला काय करावं, तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे आपण जे नॉनव्हेज खाणारे लोक असतात ते घरी गरम मसाला बनवला जातो. विशेष करून कोकणातली जी मंडळी असतील, हे जे गरम मसाला गावाकडे तयार केला जातो त्याच्यामध्ये ते काय वापरतात, तर खसखशीचा वापर करतात. खसखस म्हणजे काय, तर अफूच्या बोंडामध्ये असणाऱ्या ज्या बिया असतात, दाणे असतात, त्याला पोस्तदाना असे म्हणतात. तो पोस्तदाना म्हणजेच खसखस. ती खसखस जर तुम्ही गोघृतावर तव्यावर जर व्यवस्थित भाजून घेतलीत, त्याच्यात तेलकट स्निग्धता ठेवायची नाही, परंतु ती व्यवस्थित भाजून घेतलीत आणि त्याची मिक्सरमध्ये फिरून त्याची पावडर तयार करून काचेच्या बरणीमध्ये ठेवलीत आणि त्याला दुसरं पित्तशामक एखादं कोटिंग जर द्यायचं, कलर द्यायचं असेल, कारण पेशंट शेवटी आपला योगक्षेम, वैद्याचा योगक्षेम चालणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पेशंटला सांगितलं खसखस भाजून तुपावरची खा, तो परत तुमच्याकडे येणार नाही. त्याचं कारण तो नक्कीच बरा होणार आहे. व्हॅगस नर्वचा कोर्स म्हणून खसखशीचा वापर केला जातो. काही जणांचं त्याच्यावर ऑब्जेक्शन असू शकतं, परंतु व्हॅगस नर्वच्या रूटमध्ये येणारे अन्न व नलिकेतले जे अवयव येतात त्या ठिकाणी निर्माण होणारा जो दाह आहे, बर्निंग आहे, त्याला जर शांत करायचं असेल, त्या व्हॅगस नर्वला काही काळासाठी तिचं ओव्हर स्टिम्युलेशन, थोडंसं मी रचनात्मक विकृतीच्या स्वरूपातून बोलतो आहे, पण त्या व्हॅगस नर्वला जर काही काळासाठी थोडंसं आपल्याला इनॲक्टिव्ह करायचं असेल, इनॲक्टिव्ह म्हणण्यापेक्षा त्याचं स्टिम्युलेशन, ओव्हर स्टिम्युलेशन कमी करायचं असेल, तर हा खसखशीचा कोर्स आपण जर पेशंटला दिला. आता तुम्हाला पेशंटकडून आपला योगक्षेम चालला पाहिजे हे मी म्हणतो, मी असं नाही म्हणत आहे पैसे घ्यायचे, पण योगक्षेम चालला पाहिजे, तर त्या पावडरच्या खसखशीच्या चूर्णाला शुद्ध केलेल्या गैरिकाचा थोडासा जर कलर दिलेला असेल तर हे बेस्ट स्वरूपातला हा पित्तशामक योग होऊ शकतो. कामदुधावटीमध्ये सुद्धा शुद्ध केलेल्या गैरिकाचा उल्लेख केलेला आहे. अम्लोदगार, त्याच्यासाठी तुम्हाला आपण सांगतोय की या ठिकाणी उदरदाह असेल तर खसखस, प्रवाळ पिष्टी, शुद्ध केलेलं गैरिक हा योग सांगितला, खसखस आणि गैरिकाचा योग सांगितला. रुल्लासारखं जर लक्षण असेल तर त्या ठिकाणी प्रवाळ पिष्टीचा उपयोग होतो. अम्लोदगार असेल तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये आज कितीतरी हा अम्लोदगारासाठी, अम्लपित्तासाठी सुद्धा तुम्ही एखादा योग तयार करू शकता. तो म्हणजे आमलकी चूर्ण, शतावरी चूर्ण, यष्टीमधू चूर्ण आणि सारिवा चूर्ण, अनंतमूळ चूर्ण, ह्या 4 द्रव्यांना एकत्र स्वरूपामध्ये घेऊन प्रवाळ पिष्टी ॲड करून तुम्ही तुमचा अम्लपित्तहर योग पण तयार करू शकता. तशाच पद्धतीने अरुची अग्निमांद्य असेल तर त्या ठिकाणी त्रिकटू सैंधवाचा वापर केला जातो. आता हे वरचं पित्तशामक आहे आणि या ठिकाणी दीपन पाचनासाठीचा मी योग सांगतोय. म्हणजे त्याच्यातली काही उदाहरणं सांगायची झाली तर काही पित्तशामक योग असतील, काही दीपन पाचनाशी संबंधित योग असतील. उदाहरणार्थ संघात्मक व्याधी म्हणजे ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन असेल, आदमान, आनाह, आटोप, शूल, गुल्म, उदावर्त, ह्या सगळ्या संघात्मक अन्नसंस्थेतल्या संघात्मक व्याधी झाल्या. अतिसार, त्याच्यानंतर ग्रहणी,
प्रवाहिका ह्यांसारखी ज्या व्याधी आहेत त्यांना आपण प्रवृत्त्यात्मक व्याधी म्हणू. संघात्मक व्याधीमध्ये जर तुम्हाला योग तयार करायचा असेल तर हिंगवाष्टक चूर्ण, ह्या हिंगवाष्टक चूर्णामध्ये त्रिकटुकम, अजमुदा, सैंदम, जरकेद्वे, समधर्ण, घृतानाम, अष्टमी वगैरे वगैरे त्याचा उल्लेख केलेला आहे. आपण सांगितलेले जे त्यातले काही कंटेंट्स आहेत हे त्याच्यामध्ये आलेले आहेत. त्या हिंगवाष्टक चूर्णाला तुम्हाला जर व्यवस्थित प्रिझर्व करायचं असेल, त्याच्यात जर संरक्षक द्रव्य तुम्हाला ॲड करायचं असेल तर शुद्ध केलेली आपण जो आपण कज्जलीचा जो आपण योग तयार केलेला आहे हे योगवायी द्रव्य म्हणून आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. मग ते लवण भास्कर चूर्ण असेल किंवा हिंगवाष्टक चूर्ण असेल त्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो की कज्जली हे योगवायी द्रव्य म्हणून वापरावं. किती प्रमाणात वापरावं ते मी दाखवतो. तशाच पद्धतीचं अनुलोम किंवा रेचक, सौम्य रेचक असा जर कल्प करायचा असेल तर गंधर्व हरितकी चूर्ण हे 5-6 वैद्यांनी एकत्र मिळून एरंड भर्जित बाळहरटाचा आपण भाजला, एरंड भर्जित बाळहरटाचा आपण बालहरितकीचा आपण भाजून घेतली आणि त्याची पावडर केली तर आपण आपलं गंधर्वरी चूर्ण 5-6 जण मिळून नक्कीच 4-5 किलो तयार करू शकतो. आणि त्याला जर आपण कोटिंग कज्जलीचं केलेलं असेल म्हणजे 1 किलोमध्ये 2.5 ते 3 ग्रॅम जर कज्जली व्यवस्थित घोटून टाकलेली असेल तर ते चूर्ण 2 महिन्यामध्ये ते डिस्कार्ड करण्याची गरज नाही. 5-6 महिन्यापर्यंत आपण ते वापरू शकतो. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही, ग्रंथकारांनी तुम्हाला स्वबुद्धेव सहस्त्राणीवर तुम्हाला अधिकार दिलेला आहे, त्याचा आपण या ठिकाणी वापर करूया. इथे आणखीन एक वेगळा योग मी या ठिकाणी मेन्शन केला, तो म्हणजे PSY डिसऑर्डर. आता PSY डिसऑर्डर म्हणजे नक्की काय आहे? तर आता बरेचशी मंडळी घरी आहेत, सतत विचार करून करून ॲसिडिटी व्हायला सुरुवात होते. कारण आपण जेवढा विचार जास्त करू तेवढं व्हॅगस नर्वचं स्टिम्युलेशन जे आमाशयाला पण सप्लाय करते, तिच्या रूटमध्ये बरेचसे पचन संस्थेशी संबंधित अवयव येतात. त्या ओव्हर स्टिम्युलेशनमुळे हायड्रोक्लोरिक ॲसिडचं अम्लाचं सिक्रेशन जास्त होत असतं. म्हणजे थोडक्यात त्याचं मूळ कारण काय झालं? हायड्रोक्लोरिक ॲसिडचं सिक्रेशन जास्त झालं की विचार जास्त झाला? मी म्हणेन विचार जास्त झाला. अशा ठिकाणी जर आपल्याला योग आपला स्वतःचा तयार करायचा असेल तर या योग पित्तधरा कला, सायव मज्जाधरा कला, कलाशास्त्रामध्ये पण ह्याचं वर्णन केलेलं आहे. या योग पित्तधरा कला, सायव मज्जाधरा कला म्हणजे मज्जा व स्रोतसाचा आणि पित्तधरा कलेचा कुठे ना कुठेतरी संबंध आहे. मग या दोघांना एकत्रित स्वरूपामध्ये जर ट्रीट करायचं असेल तर PSY योग आपण तयार करूया. का नाव दिलं प्लीज विचारू नका, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर त्याचा योग म्हणून मी तो तयार केलेला आहे. आता याच्यामध्ये काय घेतलेलं आहे तर जे इतर आपण जे काही कंटेंट्स मेंटेन केलेले आहे, आपण जे पाहिले अभ्यास केले त्याच्यामधलं एक अविपत्तिकर चूर्ण आपण तयार करायचं. जेव्हा अविपत्तिकर चूर्णाच्या संघटना आपण ही अशा पद्धतीची का तयार केलेली आहे, ही घटकद्रव्य एवढ्या प्रमाणात काय टाकलेली आहेत, कारण पहिल्यापेक्षा दुसरं काही 11 प्रमाणामध्ये, सर्व द्रव्य 11 प्रमाणामध्ये, काही 22 प्रमाणामध्ये, काही 44 प्रमाणात, काही 66 प्रमाणामध्ये, साखर 66 भाग टाकलेली आहे. जेव्हा आपण त्या कल्पाबद्दल जेव्हा आपण सविस्तर बोलू त्याला आपण ते बघूया. पण ह्या अविपत्तिकर चूर्णामध्ये एक भाग जर घेतली तर त्याच्यामध्ये 10% आपण जटामांसी चूर्ण ॲड केलेलं आहे. आता जटामांसी चूर्ण काय आहे तुम्हाला कल्पना आहे की ते मेध्यद्रव्य आहे, निद्राजनक आहे आणि मज्जा व स्रोतसाचं ओव्हर स्टिम्युलेशन हे त्या ठिकाणी ते नक्की कमी करणार आहे, स्ट्रेस कमी करणार आहे. आणि त्याच्यामध्ये पुढची ॲड केली ती म्हणजे प्रवाळ पिष्टी. प्रमाण किती आहे तर 1 किलो अभिपत्तिकर चूर्ण घेतलं तर 100 ग्रॅम त्याच्यामध्ये जटामांसी चूर्ण ॲड करावं आणि 25 ग्रॅम त्याच्यामध्ये प्रवाळ पिष्टी, शक्यतो पण चंद्रपुटी प्रवाळ पिष्टी असेल चालेल. 5-6 वैद्य मंडळीने एकत्र येऊन जर हे काम केलं तर ह्या अशा पद्धतीचे योग तुम्ही स्वतःचे तयार करू शकता, प्रॅक्टिसमध्ये वापरू शकता. अतिशय कमी खर्चामध्ये आपलं हे काम होतं. योगवायी द्रव्य म्हणून या ठिकाणी कज्जली, ज्यांना सुवर्ण वर्ख टाकणं परवडतं किंवा ज्यांना ते खर्च तो हे करू शकतात त्यांनी सुवर्णयुक्त कज्जली SK म्हणूया त्याला. आणि आपल्या बाकीच्या वैद्यांनी नवीन प्रॅक्टिशनरनी चांगल्या प्रकारे शुद्ध केलेल्या पारागंधकापासून तयार केलेल्या कज्जलीचा वापर करावा. ते कज्जलीचा तुम्ही ग्रंथांमध्ये जाऊन रेफरन्स काढा. ग्रंथांतले परफेक्ट रेफरन्ससाठी माननीय वैद्य अभिजित सराफांचं मी लेक्चर ऐकलेलं आहे. त्यांच्या ग्रंथांचे सगळे रेफरन्स तोंडपाठ आहेत. धर्माधिकारी सरांचे ते शिष्य आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दलची आणखीन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सराफ सर नक्कीच देतील. परंतु ही कज्जली त्याचा जर तुम्ही रेफरन्स काढून बघितलं त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरणासाठी
तुम्ही जर एखादं चूर्ण बराच काळपर्यंत ठेवलं तर त्याच्यामध्ये किडे टोके पडायला सुरुवात होते. जर म्हणजे थोडक्यात आपल्याला ते चाळून घ्यावं लागतं, त्यात जाळी तयार होते. ती जाळी जर होऊ नये किंवा ते व्यवस्थित टिकून राहावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कीड होऊ नये, तर असं जर आपल्याला वाटत असेल तर ही निर्जंतुकीकरण करणाऱ्या कज्जलीचा आपण वापर करावा. मूत्रसंस्थेशी संबंधित जर तुम्हाला मला काही योग सांगायचा असेल तर त्याच्यामधल्या कार्डिनल सिम्पटम हे सगळे एकाच व्याधीचे लक्षणं नाहीत, नाहीतर त्याच्यावर मोठा वितंडा वाद होऊ शकतो. जनरली मूत्रसंस्थेमध्ये दिसून येणारी जी सामान्य लक्षणं आहेत आणि त्या लक्षणानुसार आपण कोणत्या औषधी द्रव्यांची योजना करावी, जे आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये पण ते करतो, तेच मी तुमच्यासमोर डिस्क्लोज करतो आहे, वेगळं लपवून काही ठेवलेलं नाही. मूत्रकृच्छता हे एक लक्षण घेऊन पेशंट येतो. ते कशामुळे असू शकतं, ते त्याच्याबद्दल लक्षण सारणी कशी तयार करायची ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. मूत्रकृच्छता ती जर पेशंट आपले लक्षण सांगत असेल तर त्याच्या बाकी तुमच्या डोळ्यासमोर जे काही निदान आहे व्याधीचं ते लक्षात घेऊन त्याचे इन्व्हेस्टिगेशन करून तुम्हाला जो योग तयार करायचा आहे त्याच्यामध्ये पुनर्नवा, रक्त पुनर्नवा, श्वेत पुनर्नवा, त्यातलं श्वेत पुनर्नवा, रक्त जे अवेलेबल असेल ते वापरा तुम्ही. वरुणत्वक ही 2 द्रव्ये त्या ठिकाणी उपयोगी पडतील. मूत्रदाहासारखं लक्षण असेल तर गोक्षूर, धान्यक, धणे, जे आपण धण्या जिऱ्याचं पाणी पण दिलं जातं, त्याच्यानंतर यवक क्षारांचा ॲसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी कलकलीचा वापर केला होता. यवक क्षारामध्ये ते बऱ्याच प्रमाणामध्ये आहे. थोडासा अभ्यास तुम्ही वैयक्तिक स्वरूपामध्ये दगडी फुलाचा करा. आमच्या प्रॅक्टिसमध्ये व्यवसायामध्ये एक लक्षात आलं आहे, ज्या पेशंटमध्ये सिरम क्रिएटिनिन वाढलेलं असतं, क्रोनिक रेनल फेल्युअरचे जे पेशंट असतात अशांमध्ये हे दगडी फुलाचं चूर्ण खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिल्याचं दिसून येतं. त्याच्याशी रिलेटेड आणखीन रिसर्च होण्याची गरज आहे. आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यामुळे रिसर्च एव्हिडन्स बेस बोलण्याची सवय करून घ्यावी लागते. माझ्या वैद्य मित्रांना अगदी MD करू नका, परंतु आपली अनुसंधानात्मक दृष्टी मात्र आपण नक्कीच डेव्हलप केली पाहिजे. मूत्राघात, रिटेन्शन ऑफ युरिन, त्या ठिकाणी वरुणत्वक, गोक्षूर ही औषधद्रव्य उपयोगी पडतात. मूत्राशमरीमधलं एक महत्त्वाचं द्रव्य आहे अश्मंतक. अश्मंतकाच्या नावातच आलं की ते अश्माचं भेदन करणार आहे, फोडणार आहे. पण तुम्ही जर मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला अश्मंतक अवेलेबल होत नाही. तुम्ही कुठल्याही दुकानवाल्याला सांगा, मला अश्वंतक पाव किलो पाठवून द्या, नाही मिळत. बराच वेळेला प्रयत्न केल्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं की आम्हाला पण ते अवेलेबल होऊ शकत नाही, त्यावेळेला आम्ही आमच्या सरांना विचारलं. त्यावेळेला आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं की अश्वंतक म्हणजे आपट्याची पानं, जो दसऱ्याला तुम्ही जो सोनं म्हणून जे वाटता, ती आपट्याची पानं तुम्हाला जर ते झाड कुठे अवेलेबल होत असेल तर त्याची पानं, त्या झाडाचा नाश न करता ती पानं गोळा करावीत, छायाशुष्क करावीत, उन्हात ठेवू नका. छायाशुष्क करा, चांगली कोरडी करकरीत सुकली की मिक्सरमध्ये दाबून भरायची आणि त्यांना फिरवायचं. ग्रीन कलरची, हिरव्या गडद रंगाची पावडर त्याच्या पानांमधून निघते. ते चूर्ण अश्मंतक चूर्ण म्हणून काचेच्या बॉटलमध्ये तुम्ही व्यवस्थित भरून ठेवा आणि त्याचा तुम्ही वापर करा. अश्मंतक, पाषाणभेदामध्ये सुद्धा तोच उल्लेख आहे की ते मूत्राशमरी फोडण्यासाठी चांगलं काम करतं. औषधी मात्र त्यांच्या व्यवस्थित जपून वापराव्यात, पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. रक्तमूत्रता ही सुद्धा रेनल कॅल्क्युलसमध्ये दिसून येणारी गोष्ट आहे, वरुणत्वक आपण वापरू शकतो. नक्तमूत्रता हे थोडंसं वेगळं लक्षण घेतलं. रात्री नॉक्टर्नल आपण युरिनेशन जे म्हणतो, जे डायबिटिक पेशंटमध्ये मिळतं. म्हणून बघा, डायबिटिक पेशंटमध्ये जे कल्प तयार केलेले आहेत किंवा योग तयार, त्याच्यामध्ये शिलाजिताचा वापर, चंद्रप्रभा वटीसारखं औषध बघितलं शिलाजिताचा वापर केला आहे. इव्हन शिलाजत्वादी वटीसुद्धा ग्रंथकारांनी सांगितलेली आहे. ते योगवैद्रव्य म्हणून शिलाजिताचा आपण वापर करू शकतो. रेनल कॅल्क्युलसमधले जे पेशंट त्यांना कटिशूल मिळतं. शिलाजित हे एक चांगल्या प्रकारचं पेन किलर आहे, वेदनाशामक द्रव्यामधून पण ते जाऊ शकतं. पण ते शिलाजित मार्केटमधली रेडीमेड पावडर आणू नका. स्वतः शुद्ध शिलाजित आणून त्याची 5-6 वैद्यांनी मिळून त्यांनी ते ग्रुप तयार करून, मी वैद्य रामदास गर्जेंना सांगणार आहे की याच्यानंतर कार्यशाळा आपण अरेंज करायला सुरुवात केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे योग कशाप्रकारे तयार केले पाहिजेत हे आपण आपले वैद्य मंडळींना ट्रेन केलं पाहिजे. वैद्य रामदास गर्जे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जी संस्था सुरू केली आहे त्याच्यामधून जे वैद्यांना प्रेरित केलं जातं आहे, जे शिकवलं जातं आहे, हे खरं ज्ञानदान आहे.
आणि ते नुसतं केवळ लेक्चर स्वरूपामध्ये नाही, आपण प्रॅक्टिकलीसुद्धा आपण लोकांना ते शिकवलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. त्याच्यानंतर फिवरिश फिलिंग असेल तर त्या ठिकाणी गुडूचे हे द्रव्य आपण मगापासून बघतोच आहोत की जे ज्वरग्न कार्य करेल. गुडूची चूर्ण वापरा, गुडूची सत्व वापरा, चालेल. आता याचा योग जर तयार करायचा असेल तर तो योग तुम्हाला मी सांगतो आहे, अश्मंतक चूर्ण, वरुणतक चूर्ण, पाषाणभेद, पुनर्नवा. फक्त जो पेशंट जास्तीत जास्त बहुमूत्रता लक्षण येते त्या ठिकाणी मात्र पुनर्नवा, गोक्षूर, वरुणत्वक ही घटकद्रव्य त्या ठिकाणी वापरण्याची गरज नाही आहे. अश्मंतक, वरुणत्वक हा जनरली याला आम्ही नाव दिलेलं आहे ते म्हणजे वृक्क योग, किडनीशी संबंधित. इथे तुम्हाला त्याच्यासाठी हे चित्र दाखवलेलं आहे की हा वृक्क योग तयार करायचा असेल, डायबिटीसमधला नाही, वृक्क योग, किडनीशी संबंधित डिसऑर्डरमध्ये तुम्हाला योग तयार करायचा असेल तर अश्मंतक, वरुणत्वक, पाषाणभेद, पुनर्नवा, गोक्षूर, दगडी फूल टाकायची असेल तर ती फक्त 10% टाका. म्हणजे 100 ग्रॅमचा जर योग असेल तर त्याच्यामध्ये 1 अष्टमांश प्रमाणामध्ये, एवढ्याच प्रमाणामध्ये दगडी फूल टाका. सुंठ मात्र योगवाही काष्टौषधी आहे, ती ते 10% ॲड करा. आणि यवक्षार हा वापरायचा जो असेल तो 1/8 पार्ट, 1 अष्टमांश प्रमाणामध्ये वापरा. अर्थात हे कुठल्या ग्रंथात सांगितलेलं नाही, इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये अनुभवातून जे आमच्या काही डोळ्यासमोर आलं, आमच्या गुरुजनांनी आम्हाला सांगितलं, ती मी तुम्हाला पुढे पास करतो आहे. योगवाही द्रव्य, तुम्ही म्हणाल इथे सर कज्जली नाही टाकली, इथे रससिंदूर नाही टाकलं. या ठिकाणी आपण लक्षात ठेवा, आपण किडनी या ऑर्गनशी आपण खेळतो आहे. त्या ठिकाणी पारागंधकाचं जग आपल्याला 100 प्रश्न विचारेल, त्याच्यापेक्षा आपण सेफ राहून असं योगवाही द्रव्य वापरूया ज्याचं कुठल्याही प्रकारचा ADR दिसून येणार नाही. तो म्हणजे शुद्ध केलेलं शिलाजिताची पावडर, चूर्ण. ती किती टाकावं? समजा हे 1 किलो असेल तर त्याच्यामध्ये फक्त 5 ग्रॅम टाका, 50 ग्रॅम टाका. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅममध्ये जर टाकायचं असेल तर 50 ग्रॅम टाकली पाहिजे. 100 ग्रॅमचं असेल तर फक्त 5 ग्रॅम टाकली पाहिजे. शेवट सेकंडला योग सांगतोय, वेळ आहे ना. आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये येणारा पेशंटचा जो भरणा असतो हा त्वचा विकारांचा असतो. बऱ्याच ठिकाणी पेशंट मॉडर्न मेडिसिन घेऊन स्टेरॉइड घेतले, स्टेरॉइड कंटेंट असणाऱ्या ऑइंटमेंट लावल्या कालांतराने, आणि बेसिकली त्वचारोग हे ऑटोइम्युन डिसीजमध्ये जातात. त्यामुळे इम्युनोमॉड्युलेटर ड्रग तुम्हाला वापरणं गरजेचं असतं. त्यांच्याकडे इम्युनोमॉड्युलेटर ड्रग म्हणजे कुठला होता, स्टेरॉइडचा वापर केला जातो. आपल्याला तसं वापरून चालेल का? पेशंट त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट कमी झाल्यानंतर पेशंटला त्याची लक्षणं आहेत ती आणखीन जास्त स्वरूपामध्ये दिसून येतात. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये येणारा त्वचा विकाराचा, विशेष करून त्वचा विकार कोणते तर किटीब किंवा एककुष्ठ, ज्याला सोरायसिस असं म्हणतात, विचर्चिका जे एक्झिमा आहे, ड्राय असू दे किंवा वेट असू दे, आणि अलसक म्हणजे लायकेन प्लॅनस. ह्या आजारांमध्ये जर तुम्हाला त्वचा विकाराशी संबंधित जर एखादा योग तयार करायचा असेल तर सर्वात, आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट योगच सांगतो आहे, तो म्हणजे त्याचं काय काय असावं. तर चरक संहितेतल्या कुष्ठ आजारातल्या जर औषधी कल्पांचा, चिकित्सेचा जर तुम्ही वापर बघितला, अभ्यास केलात तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मंजिष्ठाचा उल्लेख केलेला दिसून येईल. म्हणून आपण आपल्या योगामध्ये मंजिष्ठा चूर्ण घेऊया. कुष्ठ अधिकारामध्ये सांगितलेला एक योग आहे तो म्हणजे आरोग्यवर्धिनी वटी. मला आरोग्यवर्धिनी वटी नाही द्यायची. मग त्याच्यातलं मेन द्रव्य कुठलं आहे, जे 22 भाग सांगितलेलं आहे ते कुठलं आहे तर कुटकी आहे. तर ती कुटकी आज मार्केटमध्ये कुटकी कितपत मिळते ते बघायला पाहिजे. काल्मिकसारखं द्रव्य वापरलं जातं, परंतु कुटकी, ओरिजिनल कुटकी मिळाली ते तर आपल्याला तो योग खूप चांगल्या पद्धतीचा योग ठरू शकतो. सुश्रुत संहितेचा जर अभ्यास केला तर प्रत्येक ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की दारू हळदीचा वापर त्यांनी त्वचा विकारांमध्ये किंवा जिथे ऊनचा संबंध आहे, जखमेशी संबंधित त्या ठिकाणी जे जे काही त्यांनी वापरलं त्या ठिकाणी दारू हळद नक्की वापरलेली आहे. कंडुग्न, ह्या योगामध्ये मला एक कंडुग्न द्रव्य वापरायचं आहे आणि स्ट्रेस कमी करणारं, कारण बऱ्याच ठिकाणी स्ट्रेस किंवा टेन्शन असेल त्या ठिकाणी त्वचा विकार सुरू झाल्याचं दिसून येतं. विशेष करून स्ट्रेसचं प्रमाण वाढलं की लायकेन प्लॅनसचे जे पेशंट असतात ते आणखीन त्यांचे जे पॅचेस असतात ते वाढायला सुरुवात होते, लेजन्स वाढायला सुरुवात होते, इचिंग वाढायला सुरुवात होतं, कंडू वाढायला सुरुवात होते. म्हणून त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करायचा ते म्हणजे जटामांसी चूर्ण. अर्थात ते घेताना फक्त पूर्ण योगाच्या फक्त 10% वापरलेलं आहे. दाहसारखं जर लक्षण असेल, अर्थात योग बनवताना आपण तो योग बनवून ठेवावा, त्याच्यामध्ये सगळे कार्डिनल सिम्पटम्स कव्हर होत आहेत.
प्रवाळ पिष्टी, दाहासारखं लक्षण असेल ते कमी होऊन जातं, ते म्हणजे प्रवाळ पिष्टी 5% वापरावी. आणि इम्युनोमॉड्युलेटर ड्रग म्हणजे प्रतिकारक्षमता वाढवणारं एखादं रसायन द्रव्य वापरावं, तर ते सर्वानुमते गुडूची सत्व ती 10% वापरावी. पण वैद्य मित्रांना मला हे सांगायचे की मार्केटमध्ये गुडूची सत्व मिळतं, ते खरंच गुडूची सत्व आहे का? जर आपल्या 5-7 वैद्य मंडळीने गावासारख्या ठिकाणी जर गुडूची आपण चांगली गोळा केली असेल आणि ते ओलं गुडूचीचं काण व्यवस्थित ठेचून ते पाण्यामध्ये भिजत घालून 6 पट पाण्यामध्ये 4 पट पाण्यामध्ये भिजत घालून खाली जो पिठासारखा जो साका तयार होतो तो व्यवस्थित काढून जर आपण सुकवला आणि ते गुडूचीचं सत्व जर प्रॅक्टिसमध्ये वापरलं, तर तुम्ही त्याचे रिझल्ट्स पहा काय ते. आपल्या स्वतःच्या शास्त्रावर आणि त्याच्या कर्माभ्यासावर आपला स्वतःचा नक्कीच विश्वास असला पाहिजे. मला याच्यामध्ये योगवायू द्रव्य म्हणून जर वापरायचं असेल तर सुरुवातीला ज्या तुम्हाला स्लाईड्स दाखवल्या होत्या त्याच्यामध्ये रसमाणिक्य 0.25%, म्हणजे 100 ग्रॅममध्ये जर टाकायचं असेल हार्डली 2 ते 2.5 ग्रॅम एवढ्याच प्रमाणामध्ये टाकून व्यवस्थित घोटून ठेवावं. वातयोगासारखं, संधिगत वात, आमवात, वातरक्तासारखं जर आपल्याला पेशंटना ट्रीट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपला योग काय वापरावा, तर रासना मूळ, देवदारूला तर आध्यात्मिक महत्त्व पण आहे. वातामधलं सर्वात श्रेष्ठ द्रव्य समजलं जातं देवदारू. कालिदास महाकाव्यामध्ये शिव आणि पार्वती यांनी या देवदारूला गणपतीसारखं स्वतःचा पुत्र मानलेला आहे, म्हणजे त्याला आध्यात्मिक महत्त्वसुद्धा आहे. रासना, देवदारू, तुम्ही म्हणाल वाताशी त्याचा संबंध काय, त्याचं आध्यात्मिक महत्त्व होतं म्हणून मी मेन्शन केलं. रासना, देवदारू बलामुळं, हाड झिजलेली आहेत, ऑस्टिओपोरोसिस डेव्हलप झालेलं आहे, अस्थिक्षय झाले आहे, त्या ठिकाणी जर वापरायचं असेल तर बलामुळाचा वापर करावा. शोथासारखी लक्षणं असतील, कार्डिनल सिम्पटम्स असतील, त्या ठिकाणी पुनर्नवाचा वापर करावा. गोखरू हे दशमुळातलं एक द्रव्य आहे. गुडूची परत या ठिकाणी इम्युनोमॉड्युलेटर ड्रग. आता गुडूचीचं या ठिकाणी वापर असं तुम्ही म्हणाल इथे का वापरली, तर मदनपाल निघंटूमध्ये गुडूचीचे काही कॉम्बिनेशन्स आणले आहेत. मदनपाल निघंटूमध्ये तुम्ही सराफ सरांकडून कन्फर्म करून घ्या, ते त्याच्यातली मास्टर व्यक्ती आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की घृतेन वातम सगुडा विबंधम पित्तम सिद्धाढ्या मधुना कफमच वाताश्रमुग्रम मृभुतैल मिश्रा शुंठ्या आमवातम शमयत गुडूची. शुंठी आणि गुडूची हे कॉम्बिनेशन आमवातामध्ये चांगलं काम करतं. आता ह्याच्यात फक्त एरंडमूळ राहिलं तर एरंडमुळाचा काढा आपण देऊ शकतो त्याच्याबरोबर, पण योग बनवताना मात्र ही घटकद्रव्य असावीत आणि त्याच्यामध्ये स्नायूंना बळ देण्यासाठी, कार्टिलेजेसना बळ देण्यासाठी शुद्ध शिलाजिताचा पावडरचा वापर आपण या ठिकाणी करावा. हार्डली ते प्रमाण 0.25% असेल. शुंठी योगवायू द्रव्य म्हणून या ठिकाणी 10% वापरा म्हणून सांगितले. गुडूची शुंठी कॉम्बिनेशन मदनपाल निघंटूंचा श्लोक मी तुम्हाला सांगितला. अशा पद्धतीचा हा वातयोग करावा. योगवायू रसौषधी जर तुम्हाला वापरायची असेल वापरा रादर, ते म्हणजे समीर पन्नग्रस, सोमल मनशिला हरताळ गंधक पारा. समीर पन्नग्रस त्याच्या नावातच आलं. समीर म्हणजे वारा आणि नाग जसा साप, नाग जसा ज्याप्रमाणे वाराला वायूचं जसं सेवन करतो तशा पद्धतीने त्या वाताला खेचून घेणारं, शमन करून टाकणारं हा कल्प आहे समीर पन्नग्रस. 0.25% एवढ्या प्रमाणामध्ये टाकावा. वैद्यमित्रांना मला एक सांगायचं आहे की इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर, 22-23 वर्षांच्या टीचिंगनंतर, शिकवण्याच्या एवढ्या कर्माभ्यासानंतर आणि अभ्यासानंतर जे काही हातून लिखाण धन्वंतरी कृपेने झालेलं आहे, सद्गुरू कृपेने झालेलं आहे. डॉक्टर जी.डी. पोळ सरांचे पण प्रचंड आभार आहेत. त्यांनी एक शिक्षक त्यांच्या महाविद्यालयामध्ये घडवला आणि त्याच्या माध्यमातून काही 3 पुस्तकांचं लिखाण जे झालं आहे ते म्हणजे रसशास्त्र वैशिष्ट्य कल्पनेची श्लोकावली. त्या श्लोकावलीमध्ये सेकंड इयरच्या UGच्या विद्यार्थ्यांना कुठले श्लोक पाठ केले पाहिजेत त्याच्याबद्दलचं निरूपण केलेलं आहे, त्यांचं कलेक्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर रसशास्त्र याच्याशी संबंधित दुसरी आता आवृत्ती मार्केटमध्ये आहे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये जसं डोळे सरांचं पुस्तक वापरलं जातं, सन्मानीने डोळे सरांचं पुस्तक रसशास्त्राचं वापरलं जातं, तशाच पद्धतीने आज रसशास्त्राचं लिखाण केलेलं शांतनू प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक हे वापरलं जातं. काही औषधी निर्माणाशी संबंधित तुम्हाला काही जर रसौषधींशी संबंधित काही माहिती इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नक्कीच आपण हे वापरू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त रसशास्त्राचे डेली जर रिव्हिजन करायचे असेल तर रसशास्त्र वैशिष्ट्य कल्पनेशी संबंधित चार्टचं एक पुस्तक पब्लिश केलेलं आहे.
हे चार्टचं पुस्तक लिहिताना सुद्धा आमच्याच डिपार्टमेंटची एक रसायनशास्त्राची विद्यार्थिनी आमच्या डिपार्टमेंटला होती, पहिल्या बॅचला, वैद्य शीतल मांगले. तिने सुद्धा खूप मेहनत केली होती. तिला बरोबर घेऊन हे पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. ते चार्ट स्वरूपामध्ये आहे. ते सुद्धा तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी किंवा रेडी रेफरन्ससाठी तुम्हाला ते उपयोगी पडू शकतं. सर्व वैद्य मित्रांसाठी आपण आज जे काही इन्फॉर्मेशन दिली त्याच्यामध्ये काही त्रुटी असू शकतात, काही ऑब्जेक्शन असू शकतात, काही चुकाही असू शकतात, परंतु इतक्या वर्षांच्या गुरुजनांनी जे शिकवलं, आता या गुरुजनांची नाव घेतल्याशिवाय मी राहू शकत नाही. वैद्य माधव साने सर, वैद्य सावरीकर सर, वैद्य पिंपळगावकर सर, वैद्य पंडित सावंत सर, त्याच्यानंतर वैद्य दुबेवार सर, ह्या सर्व सरांकडून, त्याच्यानंतर क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये वैद्य माधव साने सर, त्याच्यानंतर वैद्य कानिटकर सर, जितेंद्र कानिटकर सर, आप्पाश्री कानिटकर सर यांच्याबरोबर काम करत असताना योगदोशी सरांची आम्ही व्याख्यानं ऐकलेली आहेत. त्याच्यानंतर ह्या सर्व वैद्य मंडळींची व्याख्यानं ऐकून आणि जो काही इतक्या वर्षामध्ये जे काही शिकलो त्याच्या माध्यमातून हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मी तुमचं धन्यवाद मानत नाही, धन्यवाद याच्यासाठी मांडेन की तुम्ही एवढा वेळ मला सहन केलं. परंतु ह्या सर्व वैद्य मंडळींसाठी तुम्ही योग स्वतःचे तयार करून वापरा याच्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. आणि सर्वात शेवटी नॉट बट लिस्ट, आमच्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी वैद्य रामदास गर्जे सर आणि त्यांचं मास फाउंडेशन, त्याच्यामध्ये वैद्य हितेंद्र बदाणी सर असतील, वैद्य सुदर्शन हांडे सर असतील आणि इतर बरीच आता सगळ्यांची मला नावं आठवत नाही आहेत, परंतु ह्या सर्व लोकांनी, सर्व वैद्यांनी जी काही मला आपल्यासमोर प्रेझेंट करण्याची जी काही संधी दिली त्याच्याबद्दल मी आपला शतशः ऋणी राहीन. केवळ हे तुमच्यासमोर मांडू शकलो कारण डॉक्टर GD पोळ फाउंडेशनचे संस्थापक आणि सन्माननीय चेअरमन आदरणीय डॉक्टर GD पोळ सरांच्या कृपेमुळे आज इथपर्यंत हा शिक्षकाचा, एक सर्वसामान्य शिक्षकाचा हा प्रवास झाला. त्याच्यातून डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत 2-2.5 हजार तरी प्रोजेक्टवर काम केलं गेलं आणि सेकंड इयरचे विद्यार्थी या ठिकाणी आमचे विद्यार्थी काम करत आहेत. त्या डिपार्टमेंटमध्ये आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट वैद्य शीला पारगुंडे मॅडम, वैद्य मीनाक्षी अमृतकर मॅडम, वैद्य अश्विनी देशमुख मॅडम, वैद्य वैशाली खोब्रागडे मॅडम आणि वैद्य आशिष पुंडे सर, ह्या सर्वांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांचे केले जातात. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, रिसर्च ओरिएंटेड शिकवलं जातं. त्याच्यामध्ये त्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि आमच्या सर्वांच्या पाठीशी असणारे, सर्वांना प्रेरणा देणारे, मार्गदर्शन करणारे वैद्य संजीव यादव सर आणि सिनियर तिथल्या टीचर वैद्य मिनल वैद्य मॅडम, ह्या लोकांचाही, ह्या सर्व मंडळींचाही याच्यामध्ये तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. आणि सतत बोलण्यासाठी आम्हाला उद्युक्त करणाऱ्या वैद्य जाईकिणी मॅडम, ह्या तिथल्या रिसर्च डायरेक्टर आहेत आणि PG कोऑर्डिनेटर आहेत. ह्या सर्वांच्या सहकार्याशिवाय आणि माझ्या डिपार्टमेंटच्या सर्व पोस्ट ग्रॅज्युएशनच्या याच्यापूर्वी पासआउट झालेल्या आणि याच्या आताही त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याशिवाय आणि माझ्या क्लिनिकला मला असिस्ट करणाऱ्या डॉक्टर अंकिता संकपाळ ह्यांनी हे सर्व प्रेझेंटेशन तयार केलं आहे. आमची जी पिढी आहे ती तेवढी टेक्नोसेवी नाही, तेवढं कॉम्प्युटरमधलं काही येत नाही, परंतु त्या असिस्टंटने मात्र सगळं गेले 7-8 दिवस ही सगळी मेहनत करून एवढ्या PPT तयार केल्या. त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व प्रेझेंटेशन पाहता आलं आणि जो मेसेज आम्हाला आपल्यापर्यंत पोचता आला मास्ट फाउंडेशनच्या तर्फे, त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आणि मास्टचा आणि विशेष करून वैद्य रामदास गर्जे यांचा मी अत्यंत आभारी आहे. आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. आपल्या सर्व वैद्य मंडळींना शुभेच्छा देतो. आपल्याला याच्यामध्ये काही योग बनवताना काही अडचणी असतील तर वैद्य रामदास गर्जेंना मी नक्की सांगेन की माझा सेल नंबर किंवा क्लिनिकचा नंबर आपण आपल्या वैद्य मंडळींना, मित्रमंडळींना नक्कीच देऊ शकता. त्याच्यातून जेवढं मार्गदर्शन करता येईल तेवढं नक्कीच करू. कुठल्याही परंपरेतला वगैरे मी माणूस नाही, मला तसं काही येत नाही, परंतु जो प्लॅटफॉर्म मिळाला त्या प्लॅटफॉर्ममधून आजपर्यंत बोलत गेलो आणि त्याच्यातून आज इथपर्यंत घडत आलो आणि आपल्या सर्वांची एक वैद्य म्हणून सेवा करता आली. धन्यवाद.
काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. हायपोथायरॉइडिझमवर रसौषधी कोणत्या वापराव्यात, पहिला प्रश्न. हायपोथायरॉइडिझमचा विचार करत असताना रसौषधींमध्ये जर वापरायचं झालं तर जो तुम्हाला मी रससिंदूर हे योगाई सांगितलेलं आहे, त्या रससिंदुरातलं हेमाब्र सिंदूर हे त्याच्यातलं योगवाही द्रव्य म्हणून वापरावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हंसपदाती काढा नावाचा एक काढा येतो, आणि गुग्गुळ कल्पातलं जर वापरण्याची वेळ आली तर कांचनर गुग्गुळ आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपल्याला रिझल्ट्स मिळण्यासाठी त्या औषधाची प्युरिटी ही फार महत्त्वाची आहे. आणि योगवाही द्रव्याचा जर तुमचा प्रश्न आहे कॅटॅलिस्ट म्हणून कुठलं वापरावं, योगवाही द्रव्य म्हणून कुठलं वापरावं, तर हेमाब्र सिंदुराचा आपण त्या ठिकाणी वापर करावा. दुसरा प्रश्न आहे, सुवर्ण भस्म शरीर शोधन नंतरच द्यावे का? खूप चांगला प्रश्न आहे. याचं उत्तर असं आहे की सोन्याचं शरीरामध्ये टिकणं नाही आहे. याचा ग्रंथातला एक रेफरन्स आहे, न सच्यते हेमपांगे कमलपत्रवज्जलम. जसं कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही तशा पद्धतीने सोनं शरीरामध्ये टिकत नाही. परंतु एखाद्या जीर्ण आजारावर आपल्याला ट्रीट करत असताना जर तुम्हाला सुवर्ण भस्म वापरायचं असेल तर ते अगदी नॅनो पार्टिकल स्वरूपातलं, म्हणजे त्याच्यावर वैद्य PK प्रजापती सर जामनगर युनिव्हर्सिटीचे ह्यांनी त्याच्यावर खूप काम केलेलं आहे. आणि त्या सुवर्णभस्माचा औषधातून वेगवेगळा वापर करायचा असेल तर तो कसा करावा. त्याच्यानंतर नाशिकचं एक कॉलेज आहे, त्या ठिकाणी वैद्य संजय खेडेकर सर त्यांनीसुद्धा त्याच्यावर प्रचंड काम केलेलं आहे. आणि ह्या सुवर्णभस्माचा औषधातलं शोधन झाल्यानंतरच द्यावं असं काही नाही. न सच्यते हेमपांगे कमलपत्रजम. जसं शरीरामध्ये कमळाच्या पानावर पाणी टिकत नाही तसं शरीरामध्ये टिकून राहत नाही सोनं. आणि ते जर वापरायचं असेल तर ते इट्स अ गुड टॉक्सिन रिपेलंट या पद्धतीने आपण वापरू शकतो. रादर तुम्ही एक जर बघितलं तर जे शुक्र व स्रोतसायसिकेवर वाजिकर जे कल्प आहेत त्या वाजिकर कल्पांमध्ये सोन्याचा वापर केलेला आहे. सुवर्णसिद्ध मकरध्वजासारखे जे काही कल्प आहेत त्याच्यामध्ये सोन्याचा वापर केल्याचं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात रसाद रक्तम ततो मांसन मांसांमेद ततो अस्थिच. एका धातूकडून दुसऱ्या धातूकडून सर्व धातूंना पार करत शेवटच्या अंतिम धातूपर्यंत पोचण्याची क्षमता असणाऱ्या अशा प्रकारचा तो धातू आहे. त्या सुवर्णभस्माचा वापर केवळ शोधन झाल्यानंतरच केलं पाहिजे असं काही नाही, कधी वापरू शकता. दुसरा प्रश्न आहे, शुद्ध हिंगूळ योगवाही म्हणून वापरताना चूर्णामध्ये किती ॲड करावा? PPT दाखवू का त्याची? आपण जेव्हा त्रिभुवन कीर्ती रसावर बोलणार आहोत त्यावेळेला सुद्धा येणार आहे, पण ह्यांच्या स्पेसिफिक प्रश्नाचा आपण स्पेसिफिक आन्सर देऊया. शुद्ध हिंगोळ. श्वसनाचा जो आपला योग आहे त्याच्यामध्ये खाली इथे मेन्शन केलं होतं 0.3%. 100 ग्रॅममध्ये 2.5 ते 3 ग्रॅम एवढ्या प्रमाणातच ती टाकावी, त्याच्यापेक्षा जास्त नको. 1 किलोमध्ये 2.5 ते 3 ग्रॅम, नॉट 100 ग्रॅम. 2.5 ते 3 ग्रॅम ही 1 किलोमध्ये म्हणजे 1000 ग्रॅममध्ये 2.5 ते 3 ग्रॅम एवढी कज्जली आपण त्याच्यामध्ये ॲड करावी. कशी करावी तर खलामध्ये ते चूर्ण 25 ते 30 ग्रॅम जो आहे तो योग घ्यावा. त्याच्यामध्ये शुद्ध केलेलं हिंगूळ आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित घोटावं आणि ते 25-30 ग्रॅम शुद्ध हिंगूळ ग्रास दिलेलं जे चूर्ण आहे ते पूर्ण बाकीच्या चूर्णामध्ये मास मिक्सरमध्ये फिरवावं की आपल्या रेग्युलर मिक्सरमध्ये फिरवावं. आणि तो योग जो आहे हा काचेच्या बरणीमध्ये व्यवस्थित हवा बंद करून ठेवावा. डॉक्टर स्वागता टावरे यांनी प्रश्न विचारला आहे, इन डायबिटीज इफ डायबिटिक नेफ्रोपॅथी डेव्हलप then can rasadravya will be used, which rasadravya can be used safely, please guide. शुद्ध हिंगुळाचा वापर करू शकतो आणि मल्लसिंदुराचा वापर करू. शुद्ध मल्लसिंदूर. रिनल टॉक्सिसिटीवर ह्या विषयावर मला थोडंसं मी सांगेन की आपल्या रसीशास्त्र डिपार्टमेंटला वैद्या वृषाली दिवेकर नावाच्या एका विद्यार्थिनी समीर पन्नग रसावर काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये तिने ॲनिमल स्टडी इन व्हिवो स्टडी केला होता. आणि जो ग्रंथाने सांगितलेला जो पर के जी बॉडी वेट आहे तो तिने ॲनिमल स्टडीमध्ये
पॅगेट्स फॉर्म्युल्यामधून डिटेक्ट केला होता आणि त्याच्यानुसार तिने ट्रायल घेताना हे पाहिलं होतं की आहे ग्रंथाने सांगितलेला जो डोस आहे त्याच्यापेक्षा 7 to 8 टाइम्स एवढ्या प्रमाणामध्ये डोस देऊनसुद्धा कुठल्याही प्रकारची रेनल टॉक्सिसिटी हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये पण दिसून आली नाही आणि क्रिएटिनिनवर सुद्धा त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे वैद्यांनी व्यवस्थित शोधन मारण करून जर औषधं वापरलेली असतील आणि जसं आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसे आपले स्वतःचे ठोकताळे तयार होत जातात. आमच्या प्रॅक्टिसमधून जे ठोकताळे सगळे योग तुम्हाला आज मला या ठिकाणी एक्सप्लेन करता आलेले नाहीत, दाखवता आलेले नाहीत. जसं जसं आपण कल्पनांचा अभ्यास करत जाऊ तसं नक्कीच आपण या सर्व विषयांवर बोलू. पण क्रोनिक रेनल फेल्युअरसारख्या आजारांमध्ये योगवाही द्रव्याचा जर वापर करायचा असेल तर सुवर्ण मल्ल सिंदूर किंवा शुद्ध हिंगूळ आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ही सुद्धा रिस्क तुम्हाला घ्यायची नाही आहे. आपल्याला शेवटी स्वसंवेद्य फार महत्त्व आहे. रुग्णसंवेद्य स्वसंवेद्य फार महत्त्व आहे. तर ते स्वसंवेद्य जे आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला सेफ खूप राहून काम करायचं आहे ते शुद्ध शिलाजिताचा वापर करा. ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करेल. एक डॉक्टर आहेत माधुरी बालाघाट लातूरच्या, त्यांना स्वतःला ग्रॅन्युलोमा सिम्पटम्स रॅशेस सिम्पटोमॅटिक आहेत. त्यांनी व्यवस्थित दिलेलं नाही ते 4 महिने ते स्टेरॉइड घेत आहेत. तर काय आपण औषध त्यांना सुचवू शकतो? सगळे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जर त्यांनी पाठवले, सगळी हिस्ट्री व्यवस्थित जर लिहून पाठवली तुमच्या माध्यमातून तर नक्की आपण ही केस डिस्कशनसाठी घेऊ. नक्की सांगू. बाकीचे जे प्रश्न येत आहेत ते याच्या उपचार सांगा, त्याच्या उपचार सांगा. उपचारांबद्दल सर्व वैद्य मित्रांना सांगायचं आहे की आपण स्वतः वैद्य मंडळी आहात. आपण इतक्या वर्षांच्या अभ्यासामध्ये जे काय तुमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे आणि योग कसा तयार करायचा, पुन्हा पुन्हा मी तो श्लोक म्हणेन, स्वबुद्धेव सहस्त्राणी. म्हणजे आमच्याकडे खूप चांगली बुद्धी आणि तुमच्याकडे नाही असं आम्हाला काही म्हणायचं नाही आहे. परंतु इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये जे तुमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे त्याच्यातून तुम्ही सिलेक्शन ऑफ ड्रग करा. ते करत असताना तुम्हाला काही गायडन्स जर पाहिजे असेल तर सर्वात पहिल्यांदा मी सांगेन की तुम्ही समजा तुम्ही औरंगाबादचे असाल तर औरंगाबादचे कोणी प्युअर आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे कोणी वैद्य असतील त्यांना कम्युनिकेट करा, त्यांच्याशी डिस्कशन करा आणि स्वतःचे योग फायनल करा. लाक्षणिक चिकित्सा करताना तुम्हाला आज हा विषयावर बोलण्याचा माझा उद्देश मुळामध्ये हा होता की जे नव्याने प्रॅक्टिस सुरू करणार आहेत 5-6 वर्षाची ज्यांची डिग्री आहे घेतलेली त्यांनी आता आणि त्यांना प्रॅक्टिस करायची आणि त्यांना आयुर्वेदामध्ये खरंच काम करायचं आहे परंतु त्यांना त्याची दिशा व्यवस्थित मिळत नाही की कशी सुरुवात करू, त्याच्यासाठी हे केलेलं मार्गदर्शन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय करावं, आपण काय करावं त्याच्यापेक्षा आपण काय करू नये हे प्रत्येक वैद्याला समजलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या मर्यादा, आपण सगळे काही धन्वंतरी नाही, आपण धन्वंतरीचं पूजन करतो, आपण स्वतः साक्षात धन्वंतरी नाही. त्याच्यामुळे सगळं मी करतो असं काही नाही, सगळं मला येतं असं काही नाही. याच्यासाठी एक अभ्यासाची आता जवळजवळ 7-8 वर्ष याच्यावर काम करतो आहे. कामातून वेळ मिळत नाही परंतु आता हे काम आमचं सुरू झालेलं आहे. ते म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही म्हणाल की एवढ्या बड्या बाता इथे लेक्चरमध्ये मारल्यात, तुम्ही स्वतः काय करता. तर मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्वर हे लक्षण कोणत्या व्याधीमध्ये मिळतं. याच्यासाठी मला अभिजित सराफ सरांना भेटायचं आहे मला, कारण मला त्यांच्याकडून काही गोष्टींची माहिती पाहिजे. उदाहरणार्थ ज्वरासारखं लक्षण अष्टांग हृदय ग्रंथामध्ये कोणकोणत्या व्याधीमध्ये वर्णन केलेलं आहे त्याची लक्षण सारणी तयार करतो आहे. PJ मेहता कशासाठी वाचायला जायचं, आपण आपला स्वतःचा ग्रंथ तयार करूया. आपण आता याच्या पुढचं परिवर्तन हे तुम्हाला सर्व मंडळींना करायचं आहे, आपल्याला मिळून करायचं आहे. ज्वरासारखं लक्षण कुठे मिळतं त्याचं अष्टांग हृदयाच्या प्रत्येक व्याधीचा अभ्यास करत असताना एक लक्षण सारणी तयार केली, एक लिस्ट तयार केलेली आहे. ज्वर हे लक्षण कुठे मिळतं, पित्तज कास, क्षतज कास, प्रथमक श्वास, संधिगत यक्ष्मा म्हणजे स्पाईन ज्याला म्हणतात, TB हाडांची TB, पित्तज यक्ष्मा, पित्तज हृदरोग, कफज हृदरोग, मदात्यय, पित्तज मदात्यय, विक्षय, पित्तज मूर्छा, अर्श, पित्तज अर्श, कफज अर्श, उदावर्त, ग्रहणी, मूत्राश्मरीच्या पूर्वरूपामध्ये ज्वराचा उल्लेख केलेला आहे. पित्तज मेह, अलजी, पित्तज विद्रदी, रक्तविद्रदी, वातज गुल्म, पित्तज गुल्म, रक्तगुल्म, पित्तोदर, बद्धगोदोदर, पांडुरोग, पित्तज पांडुरोग, हलिमक,
पित्तज शोध अशा पूर्णपणे लक्षणं सारणी स्वतःची तयार करण्याचा आणखीन एखाद दीड वर्षामध्ये हे सुद्धा पुस्तक रूपाने तुम्हाला सादर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तर अशा पद्धतीच्या स्वतःच्या लक्षण सारणी तयार करा, त्यांचा अभ्यास करा आणि स्वतःचं सिलेक्शन ऑफ ड्रग स्वतः केलं पाहिजे. जो अमरावतीचा असेल, जो औरंगाबाद असेल, जो बीडचा असेल, तिथे नामांकित वैद्य आहेत, आयुर्वेदावर खूप काम करणारी वैद्य मंडळी आहेत. त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा, त्यांचे लेक्चर्स अरेंज करा आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचे योग फायनल करा आणि ते वापरा. परंतु आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसकडे आपण सर्वांनी वळलं पाहिजे. आज ही सर्व प्रॅक्टिस आम्हाला जी बघायला मिळते ती केरळमध्ये ॲलोपॅथीचे क्लिनिक्स फार कमी बघायला मिळतात. जे बघायला मिळतं ते आयुर्वेदाचं, जिकडे तिकडे आयुर्वेदाचा एवढा प्रचार प्रसार आहे की ते आपल्या स्टेटपेक्षा ते राज्य कितीतरी वर्ष, मी तर म्हणेन 100-150 वर्ष आपल्यापेक्षा पुढे. आयुर्वेदात काही नाही असं काही नाही आहे, आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत. फक्त त्यांचा योग्य प्रकारे आपण कसा वापर करायचा आणि कशा पद्धतीने प्रॅक्टिसमध्ये वापर करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. नक्कीच आपल्याला यश मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. काही वैद्यांनी असा प्रश्न विचारला आहे, आपले जे पुस्तकं आहेत ती कुठे मिळतील, त्याविषयी माहिती द्या. लेखकाचं काम असतं लिहायचं आणि प्रकाशकाकडे ते सुपूर्द करायचं. प्रकाशक कोण आहे ते तुम्हाला मगाशी मी दाखवलेलं आहे. आता मी इथे काय माझी कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टाईज करण्यासाठी बसलेलो नाही आहे. जेव्हा आपण एज्युकेशनच्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर बोलत असतो त्या ठिकाणी ह्या प्रकारची ॲडव्हर्टाईज करण्याची गरज नाही. परंतु जी पुस्तकांची नावं दाखवली त्या नावानुसार तुम्हाला मार्केटमध्ये ते अवेलेबल आहेत. कुठल्याही प्रकारचं मार्केट प्रॉडक्टचं आपण या ठिकाणी चर्चा केलेली नाही. बाबा ह्या कंपनीचं हे औषध चांगलं आहे असं आपल्याला बोलायचं नाही. आपण घटक द्रव्यांवर बोललो आहे. आपला स्वतःचा अभ्यास करायचा आहे, स्वतःचे कल्प स्वतः तयार करायचे. ही पुस्तकं आहेत. आता ह्याचं 2nd एडिशन आहे. ती अंकिता आहे का जरा तिथे? अंकिता चार्टचं पुस्तक आहे का? पुण्याच्या बऱ्याचशा बुक डेपोमध्ये हे अवेलेबल आहे किंवा जिथे जिथे आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत त्यांच्या सर्वांच्या लायब्ररीमध्ये हे अवेलेबल आहे. हे रसशास्त्राचं पहिलं एडिशन आहे. दुसरं एडिशन आहे का? दुसरं एडिशन आहे ते येलो कलरचं आहे. चार्टचं पुस्तक हे तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. किती वाजले सर? किती वाजले? मला वाटतं मी केलेली सेवा आपल्याला नक्कीच आवडली असेल. या प्रकारे आपण काम करूया. कार्यशाळा आपण अरेंज करायला पाहिजेत. महाविद्यालयीन स्तरावर आपण ते अरेंज केल्या पाहिजेत किंवा आणखीन तुम्ही कुठेही बाहेर जसं डोंबिवलीसारख्या ठिकाणी पंचकर्मसारख्या विषयावर तिकडचे वैद्य विनय वेलणकर सर, महेश ठाकूर सर, नरहर प्रभू सर, शिंत्रे मॅडम वरी जे त्या पद्धतीने पंचकर्माच्या कार्यशाळा अरेंज करतात तशा तुम्ही रसशास्त्र नरहर प्रभू सरसुद्धा औषधी निर्माणाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा अरेंज करतात. जसं ते करतात तसं मी रामदास गर्जे सरांनासुद्धा विनंती करेन की त्यांनीसुद्धा अशा प्रकारच्या कार्यशाळा अरेंज करायच्या. एक उपप्राचार्य महाविद्यालयाचा म्हणून मी नक्कीच सांगेन की डॉक्टर जी डी पॉल फाउंडेशन अशा प्रकारच्या एज्युकेशनल ॲक्टिव्हिटीजसाठी नक्कीच आपल्याला सहकार्य करेल. थँक्यू.